सेंटर फॉर इंडियन रायटर्सच्या वतीनं मी आपणा सर्वांचं सेंटरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमासंबंधी जे काही प्रास्ताविक 4 शब्द बोलायचे आहेत ते बोलतो. नेहमी कुमार गंधर्वांचं गाणं आपण ऐकतो. 2 तंबोरे पाठीमागे असतात, डबलजी असतो आणि साथवाले असतात. अशा स्थितीमध्ये आपण ऐकतो. आज वेगळ्या स्थितीमध्ये आपण त्यांना या ठिकाणी मैफलीमध्ये पाहत आहोत. नेहमीची गायनाची मैफल असते, आज ही गद्य मैफल आहे असं म्हणायला हरकत नाही. पण गद्य मैफल असली तरी केवळ मनोरंजन हा या मैफलीचा हेतूच नाही आहे. आपल्याला सांगितलं तर थोडंसं आश्चर्य वाटेल, पण मुद्दाम ह्या कार्यक्रमासाठी मुंबईचा एक कार्यक्रम कुमारांनी सोडून दिलेला आहे. यावरून आपल्याला कल्पना येईल की ह्या कार्यक्रमासंबंधी त्यांना किती आस्था आहे, किती प्रेम आहे. सेंटरवरच्या या प्रेमाबद्दल मी प्रथमतःच त्यांचे आभार मानतो. कुमार गंधर्वांची पुणेकरांना ओळख करून देण्याची काही गरज नाही. सर्वांना ते माहिती आहे, गायक म्हणून माहिती आहे. काही लोकांना ते विचारवंत म्हणूनही माहिती आहे. परंतु विचारवंत म्हणून माहीत असणं वेगळं आणि त्यांची विचार करण्याची पद्धती, सारणी कशी आहे हे माहीत असणं वेगळं. ह्या दृष्टीनं कुमार गंधर्वांच्या बद्दल काही गोष्टी या ठिकाणी सांगणं हे आवश्यक आहे. स्वतः मी 1937 पासून किंवा त्याच्या आधीपासून त्यांचं गाणं ऐकत आहे. 8 एप्रिल 1925 हा त्यांचा जन्मदिवस आहे. ह्या दृष्टीनं पाहिलं तर किती लहानपणापासून ते गात आहे याची आपल्याला कल्पना येईल. आणि ज्या वेळेपासून गात आहेत त्याच्यानंतर थोड्या वेळापासूनच, थोड्या दिवसांपासूनच त्यांच्या विचारालाही प्रारंभ झालेला दिसतो. 1952 किंवा 53 साली नूतन मराठी विद्यालयामध्ये त्यांची एक मैफल झाली होती. त्या मैफलीला मी हजर होतो. नुकतेच ते आजारपणातून उठले होते आणि त्यांची पहिलीच मोठी अशी मैफल झाली होती. गोविंदराव टेंबे यांनी त्यावेळेला प्रास्ताविक भाषण केलेलं होतं आणि त्या प्रास्ताविक भाषणामधलं एक वाक्य मला चांगलं आठवतं आहे. त्यांनी प्रथमच असं म्हटलं होतं की कुमार गंधर्व हे आजच्या संगीताच्या दुनियेमधलं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये त्यांनी इतकी साधना केलेली आहे आणि इतकी सिद्धी संपादन केलेली आहे की कोणालाही आश्चर्य वाटावं असा त्यांचा बोलण्याचा हेतू होता. नुसतं प्रश्नचिन्हच नाही आहे, कुमार गंधर्व उद्गारचिन्हही आहे. म्हणजे आपल्याला त्यांच्या अनेक गोष्टीचं आश्चर्य वाटतं. गाणं, गानक्रिया याच्या संबंधी इतका खोल आणि सर्व अंगाने विचार केलेले गायक आपल्याला संगीताच्या दुनियेमध्ये फार फार थोडे आढळते. खरं म्हणजे आजच्यासारखा कार्यक्रम हा असा आहे की संगीतकारांनी याचा विचार करायला पाहिजे. या ठिकाणी काही प्रश्न काढलेले आहेत. त्या प्रश्नावरून खरं म्हणजे अनेक गोष्टी संगीतामध्ये कशा नवीन उत्पन्न झालेल्या आहेत आणि त्यातल्या अनेक गोष्टींचे अधिकारी किंवा कारणीभूत असलेले कुमार गंधर्व कसे आहेत हे आपण जर लक्षात घेतलं तर या प्रश्नांचंही महत्त्व आपल्याला कळेल. आज या ठिकाणी आपण प्रश्नांची केवळ उत्तरं ऐकण्यासाठी आलेलो नाही आहे. या प्रश्नांची उत्तरं देताना तो भूमिका सांगते आणि त्या भूमिकेमध्ये देखील काही प्रश्न कदाचित लपलेले असतील. त्यामधूनही काही नवीन प्रश्न उत्पन्न होतील. त्या सर्वच प्रश्नांची अगदी एकाच कार्यक्रमामध्ये उत्तरं देण्याची अपेक्षा बाळगणं हे काही बरोबर नाही. तथापि अशा रीतीनं ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा किंवा आपली भूमिका या प्रश्नांच्या संबंधी सांगण्याचा ते प्रयत्न करणार आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या जवळजवळ 6-7 वर्षामध्ये त्यांनी संगीताच्या विश्वामध्ये फार प्रयोग केलेले आहेत.
अगदी नवीन प्रयोग आहे. त्यातले काही प्रयोग तर संगीताच्या दुनियेला आजवर माहीत देखील नाही. कोणाचा अधिक्षेप करण्याचा असा काहीच हेतू या ठिकाणी नाही आहे. तथापि हे असं म्हणायला काही हरकत नाही की संगीताच्या दुनियेमध्ये आजवर त्यांनी जे प्रयोग केलेले आहेत त्यासारखे प्रयोग इतर कुणीही केलेले नाही. त्यांचा यशापयश बाजूला ठेवूया, त्यांची लोकप्रियता किंवा अप्रियता पटणं न पटणं हाही एक स्वतंत्र भाग आहे. परंतु संगीताकडे अनेक दिशांनी पाहता येतं, अनेक दृष्टींनी पाहता येतं. त्यामध्ये काही नवीन मिळतं, त्यामध्ये काही नवीन प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचा आपल्याला विचार करणं शक्य आहे. एवढी गोष्ट तरी त्यांनी आपल्याला खासच दाखवून दिलेली आहे. त्यांची गायकी वेगळी आहे. ते चिजा म्हणत नाहीत, बंदिशी म्हणतात. अमुक बंदिश, तमुक बंदिश या शब्दामध्ये देखील त्यांचा काही एक अभिप्राय असतो. गायकी ज्याप्रमाणे त्यांची वेगळी आहे त्याप्रमाणे त्यांच्या बंदिशी याही निराळ्या आहेत. त्यांचे काही राग नवीन आहेत. रागांची मांडणी करण्याची पद्धती अभिनव आहे. पारंपरिक राग देखील अभिनव पद्धतीनं मांडतात. नवीन राग हे तर नवीनच असतात. आणि शिवाय तालंगाचाही त्यांचा स्वतंत्र असा या बाबतीमध्ये विचार आणि तांत्रिक स्वरूपाचे प्रश्न यामध्ये घेतलेले नाही. म्हणजे एखाद्या रागाची चर्चा, एखाद्या तालाची चर्चा अशा प्रकारचा एकही प्रश्न यामध्ये घेतलेला नाही आहे. परंतु अत्यंत तात्विक प्रश्न हेही यामधून वगळलेले आहेत. हेतू असा आहे की सर्वसाधारण माणसाला देखील या भूमिकेचं आकलन करता यावं आणि म्हणून हे प्रश्न अशा रीतीनं नोंदवलेले आहेत. या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिसेल की अनेकदा वर्तमानपत्रामध्ये ज्याबद्दल वादावादी होते त्या प्रकारचे देखील काही प्रश्न यामध्ये आहेत आणि त्या बाबतीत त्यांची भूमिका जाणून घेण्याला आम्ही उत्सुक आहोत. मैफलीमध्ये फरमाईशीला गुंजाईश आहे की नाही, फरमाईश करावी की नाही, केव्हा करावी आणि जर केली तर कलावंताची भूमिका काय असावी, अमुक ठिकाणी फरमाईश केलेली चालते, अमुक ठिकाणी चालत नाही, असं का, असे अनेक प्रश्न यामध्ये उद्भवतात आणि ह्या प्रश्नांची भूमिका समजावून घेणं हे अगत्याचं आहे. नुसत्या फरमाईशीच्याच बाबतीत नाही आहे, इतर अनेक बाबतीत देखील प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होतात. अमुक एक राग हा पारंपरिक राग आहे, बिहार राग. हा पारंपरिक सर्वांना रोज माहीत असलेला असा राग आहे. तथापि आम्हाला ऐकताना असं वाटतं की हा काहीतरी वेगळा बिहार आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी वेगळं झालेलं आहे. सनातनी लोक म्हणतात की हे मोडलेलं आहे, मोडतोड होते रागाची असंही म्हणतात. परंतु समजदार माणूस एवढं तरी मनाच्या मनात नोंदवतो की हे काहीतरी बदललेलं आहे. बेलावरसारखा अगदी साधा राग की जो ऐकून आम्ही भेटलो, तो राग त्यांच्याकडून ऐकताना काही एक वेगळ्या दर्जानं आपल्या पुढे येतो. हे असं काय आहे रहस्य, यामध्ये कोणत्या प्रकारची साधना गर्भित आहे हे जाणणं हे देखील अगत्याचं आहे. सर्वस्वी नवीन राग तर आहेतच आहे, यात काही शंकाच नाही. स्वतः त्यांनी निर्माण केलेले गांधी मल्हार राग हे त्याचं प्रसिद्ध उदाहरण आहे. परंतु या व्यतिरिक्त देखील आणखीन इतर राग आहेत. लोकसंगीतामधून काही राग त्यांनी घेतलेले आहेत, त्यांची काही एक नव्यानं मांडणी केलेली आहे. नुसतं रागच नव्हे तर नवीन ताल त्यांनी आपल्याला दिलेले आहे. उदाहरणार्थ सत्वान आम्ही ऐकलेलाही नव्हता कधी, लोकसंगीतामधून आला आणि तो त्यांनी आपल्या पुढे मांडलेला आहे. अशा रीतीने जर पाहिलं तर अनेक नवनवीन गोष्टी या ठिकाणी उत्पन्न होतात. आपल्याला असं सांगायचं आहे की नुसते नवीन राग उत्पन्न झाले, नवीन बंदिशी उत्पन्न झाल्या इतक्यापुरतं हे थांबत नाही. कुमार गंधर्व हे जी भाषा वापरतात ती भाषा देखील वेगळी आहे. सर्व बदललेलं आहे, प्रत्येक गोष्ट बदललेली आहे. ते कधी म्हणतील की स्वरांना हो आक्रोश असतात. किंवा मी इंदूरला स्वतः त्यांची एक मैफल ऐकलेली होती. सबंध मैफल त्यांनी फक्त एक तालामध्ये म्हटलेली होती. राग बदलले, एक तालामध्ये सबंध मैफल बसवलेली होती आणि त्या प्रत्येक मैफलीमध्ये प्रत्येक जागा अभिनव वाटावी अशा रीतीनं तालाच्या अंगाने त्यांनी मैफलीकडे पाहण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यांची अशी धमक आहे
की एकच राग संबंध मैफलीमध्ये जायचा आणि वेगवेगळे ताल ठेवायचे त्यात. याही दृष्टीनं मैफलीकडे पाहणं शक्य आहे. किंबहुना मैफलीचा इतका समग्र सर्वांगीण असा विचार केलेला गायक आपल्याला आज तरी आढळत नाही. आणि म्हणून आपल्याला असं कुतूहल आहे की या सगळ्या गोष्टीमधलं रहस्य तरी काय आहे, हे गंभीरपणानं विचार करून समजून घेण्यासाठी हे प्रश्न तयार केलेले आहेत. या प्रश्नांच्या व्यतिरिक्त इतर प्रश्न नसतील असं नाही, पुष्कळ असतील. हे प्रश्न संपले म्हणजे सगळं संगीताची चर्चाच संपली असंही नाही. असं जरी असलं तरी देखील ह्या प्रश्नांची भूमिका किंवा उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका जी सांगायची आहे ती या प्रश्नांचा क्रम त्यांनी कसाही फिरवावा असं मला त्यांना सांगायचं आहे. म्हणजे पहिलाच प्रश्न प्रथम घ्यायला पाहिजे असं नव्हे. त्यांच्या सोयीसाठी शेवटचा प्रश्न जर प्रथम घ्यायचा असेल तरीही हरकत नाही. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर आपणापैकी काही जणांना प्रश्न असतील, यामधून निघणारे जर काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं जर त्यांची इच्छा असेल तर ते देतील आणि तसं ते आपल्याला सांगतील. यापेक्षा अधिक प्रास्ताविक असं या ठिकाणी बोलणं योग्य होणार नाही आहे. मी श्री कुमार गंधर्वांना आपल्या कार्यक्रमाला आरंभ करण्याची सेंटरच्या वतीनं विनंती करतो. लिहून काढलेले आहेत. आपल्या सर्वांच्या हातात कागद आलेले आहेत. आपण थोडंसं लक्ष देऊन त्याच्याकडे बघून घ्या. आणखीन पहिली गोष्ट सांगतो म्हणजे मी बोलताना फार जरा गडबड करतो. तेव्हा मी बोललेलं नाही समजलं तर पुन्हा आपण विचारा काय म्हणून, कारण त्याच्यामध्ये लेखणी माझ्या बरोबर नसते. कारण तिथे लक्ष नाही माझं म्हणून आणखीन काय, आणि लक्ष देण्याची इच्छाही नाही. सर्व लक्ष संगीताकडे असावं असं मनापासून इच्छा आहे. म्हणून कोणी मला कुमार गंधर्व भाषण फार देतात असं कधी म्हणू नये, आणि म्हणून घेण्याची इच्छा नाही. म्हणून शक्यतो मी कमी बोलत असतो. आता मित्रांच्या मध्ये बसलो की फार बोलतो, ही गोष्ट वेगळी. तर मी क्रमवारच प्रश्नांचे उत्तर मी देण्याची इच्छा ठेवतो. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न मी शेवटी भैरवी म्हणून ठेवतो. इथं बघितलेलं आहे सर्व. तिसरा जो प्रश्न विचारलेला ह्याच्यामध्ये तो जरा बरंच काही गाऊन सांगावं लागेल, जुनं नवीन. तेव्हा तो शेवटी आपण ठेवू, म्हणजे शेवटी बरं वाटेल. कारण ते मध्येच एकदम आलं म्हणजे ते गडबड होऊन जाईल. ह्याशिवाय आणखीन कोणाला मधून प्रश्न करायचे असतील, प्रश्नातून प्रश्न निघतातच, तर जरूर करा. आपण जर फार दूर बसलेला आहात असं मला वाटतं, का कोणाला माहिती. हां, म्हणजे हरकत नाही, आपण जवळ या. हां, म्हणजे मी काय करणार नाही. बापू या ना, त्या ना, त्याला जवळ आहे ना, इथं बैठक नाही घातलं तर जमीन फार स्वच्छ आहे. कारण अगदी घरगुती मैफल आहे. मी पेटी तबला ह्यासाठी आणून ठेवलेलं आहे, म्हणजे मी गाण्यासाठी म्हणून आणलेलं नाही. ते गाण्याच्या वरच सर्व बोलणं असल्या कारणानं लागलं म्हणजे करायचं काय म्हणून आणून ठेवलेलं आहे. हां, म्हणजे मी गाणं ऐकवणार नाही तर काही, म्हणजे ह्याच्यासाठी भिण्याचं काय कारण नाही. गायनाचा आपला अनुभव हा अतिशय प्रदीर्घ आहे. 1937 पासूनचाही आधीचा. प्रतिभावंताच्या गायनामुळे श्रोत्यांचाही दृष्टिकोन बदलत असतो, हे जसे खरे तसेच श्रोत्यांच्या दर्जाप्रमाणे गायकावरही परिणाम होताना दिसतो. अशा बदलत्या दृष्टिकोनाच्या श्रोत्याविषयी आपण काही सांगू शकाल काय? गेल्या
35-40 वर्षातल्या गाण्याच्या बदलत्या अभिरुचीविषयी आपले काय विचार आहेत? ह्याच्याबद्दल माझे तसं एकच शब्दात सांगायचं म्हणजे फार चांगले विचार आहेत. मी घाबरलेलो नाही आहे. ह्या बाबतीत संगीतकार लोक फार घाबरलेले आहेत. मी मात्र घाबरलेलो नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश या संबंध स्वतंत्र झाल्यापासून भारत एक विचारामध्ये खूप मोठी एक गडबड येऊन गेलेली आहे. मला जो एकंदरीत आलेलं आहे. बरेच जण आपण गाणारे म्हणत होतो त्यांना लोक गाणारे म्हणेनसे झालेले आहेत. असं सर्व गडबड झाल्या असल्या कारणानं आवड मात्र भयंकर वाढलेली आहे. लोकांचं संगीत ऐकण्याचे आवड फार वाढलेली आहे. नवीन नवीन गायक लोक आलेले आहेत. ते किती दिवस त्यांचं नाव राहतं नाही राहतं हा भाग वेगळा, त्यांच्या तपस्यावर अवलंबून आहे. पण गाणं ऐकण्याची आवड इतकी वाढलेली आहे, पण त्याबद्दल श्रोत्यानं ज्या प्रकारचं गाणं पाहिजे तसं संगीतकार देत नाहीत असे माझे समोर झाले. मी शास्त्रीय संगीतकार. आता पण काय झालं होतं की संगीत गाणं आपण काय समजत आलेलो की राग संगीत, त्याला गाणं कळतं म्हणजे काय, राग संगीत कळलं नाही त्याला गाणं कळतच नाही. हे असं आपण गृहीतच धरलेलं आहे. त्याला गाणं येतं म्हणजे त्याला राग विज्ञान त्याला गाणं येतच नाही. नवीन क्षितिज आलेले आहेत गाण्यामध्ये आणि त्या संबंध गाण्यांचं कानावर परिणाम होत गेलेलं आहे. लोकांना गाणं आवडतं. गाणं आवडतं म्हणजे काय, हा त्याला काय गाणं समजत नाही आपण म्हणतो. म्हणजे काय त्याला राग बिग हे नाव माहिती नसते. पण गोड असल्यावर त्याला एक आवडतं. आणि मग तेव्हा राग संगीत गाणारे लोक म्हणजे मुद्दाम मी राग संगीत गाणारे लोक म्हणतो शास्त्रीय संगीत, हे त्यांना खुश करू शकत नाहीत. मग आपण म्हणतो की तुम्हाला कळत नाही, दुसरं उत्तरच नाही. ते फार नाराज होतात. मग असे शास्त्रीय संगीतकार मग फिल्मी संगीताला नाव ठेवायला लागतात. एक नवीन एक नावं ठेवण्याची एक जागा झालेली आहे. पूर्वी आजकाल आपण नाट्य संगीताचा फार गौरव करतो, ठीक आहे, पण नाट्यसंगीत जेव्हा ते पॉप्युलर होतं तेव्हा त्याला नाव ठेवत होतं. जसं आजकाल फिल्मी संगीताला ठेवतो. आणि इतकं आपण म्हणजे प्रश्न निघाला म्हणून सांगतो, आमच्या मराठी रंगभूमी संगीत फार समृद्ध आहे असं आपण बोलतो, ठीकच आहे. त्याच्यामध्ये हे दीनानाथ आणखी नांदरावांनी काढून टाकलं म्हणजे बोंब. खरं आहे की नाही माझं? हे जर झाले नसते तुमचं नाट्यसंगीत एवढं समृद्ध झालं नसतं. म्हणजे भास्कराला असते तर सुद्धा झालं नसतं. हे दोन व्यक्ती नाट्यसंगीताचं अतिशय आवड लावण्यासाठी हे दोन व्यक्ती होऊन गेले. तसंच आवड मात्र भयंकर लोकांना आहे संगीताचं. ते कशामुळे आहे? शास्त्रीय संगीतकारांच्या मुळे नाही. एक रेडिओचं माध्यम सारखं कानावर गाणं पडतं. आणखीन एक सिनेमा, कारण त्यांच्या कानावर चांगले सूर पडतात. तुम्ही त्याला चांगलं संगीत म्हणत नसाल. आता नावं घ्यायचं म्हणजे एक मोठ्याचं नाव घेऊ, कळलं की नाही? आता लताचं नाव घेऊ. लताचा आवाज वाईट आहे असं कोण म्हणेल? मी तर म्हणणं शक्य नाही ह्या जन्मात तरी. ती वाईट गाते असं कसं म्हणेल? त्याच्यात मॅटर असेल ते असेल नसेल ही गोष्ट वेगळी. तुमच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये मॅटर नसेल, तुम्हाला जे पाहिजे तसं, पण स्वर तरी आहेत. गाण्यामधला एक अतिशय महत्त्वाचा एक जो भाग आहे की आवडलं पाहिजे, कानाला गोड लागलं पाहिजे, पेपरी मीठ गोळीसारखं वाटले पाहिजे. पेपरी मीठ गोळी म्हणून द्यायची आणि त्याला कडू लागायचं आणि म्हणायचं तुम्हाला कडू आवड लागली नाही आहे. तर
ह्याच्यामुळं लोकांचं कान फार सुरेल झालेले आहेत, स्वाभाविक. आता पूर्वीच आपण बघितलं, आणखीन आत्ताचे बघितलं की लहान मुली म्हणा, मुलं म्हणा गुणगुणतात, किती छान गुणगुणतात, गोड गातात मुलं. पूर्वी नव्हतं. पूर्वी तुम्ही प्रसिद्ध गाणाऱ्या बायकांचा तुम्ही रेकॉर्ड्स लावा आणि आजकाल साध्या मुलींच्या तुम्ही गाणी ऐका, तुम्हाला जमीन असताना फरक वाटेल. गाण्याला जाऊ सोडून देतो तुम्ही, कारण त्यांचे कानावर जे स्वर पडतात तसेच त्यांचे वोकल कॉर्ड्स काम करायला लागतात. कळलं की नाही? म्हणजे एक मुद्दाम उदाहरण देतात, म्हणजे उदाहरण दिल्याशिवाय लगेच लक्षात येत नाही म्हणून सांगतो. एक वाईट गायकाचा आवाज, खरं का, अशा माध्यमनं सर्वांना सारखं गाणं ऐकायला मिळालं. तुमचा आवाज कधी चांगला होणार नाही, कारण ते तुमच्या कानावर जे स्वर पडलेले आहेत तसेच तुमच्या आवाजाचं धर्म व्हायला लागतो. तर हे स्वाभाविक असे संगीतामुळे, लयीच्या ह्याच्यामुळे सर्वच कानामध्ये चांगले स्वर पडतात, सारखे पडत असतात, नको तितकं सुद्धा पडतात. तेव्हा जेव्हा शास्त्रीय संगीत ते ऐकायला येतात नावाजलेल्या लोकांचे, तेव्हा त्यांना असं वाटतं की कसं काय तुम्ही ऐकता बघ. कारण आपण ते जे ऐकतो ते एक वेगळ्या दृष्टिकोनातून ऐकत असतो. आणि नेहमीच शास्त्रीय संगीतामध्ये एक गोष्ट म्हटली जाते की शास्त्रीय संगीत गायला आवाजाची काही जरूर नाही, चांगल्या आवाजाची. ह्या सर्व पळवट आहेत. तर अशा दृष्टीनं कम वाढेल ते. तर अभिरुची तर फार वाढलेली आहे. आणि मात्र तसं मात्र लोकांना संगीतकार संगीत ऐकवायला तयार नाहीत, आपलं संगीत सुंदर करायला तयारच नाहीत. हे आपण इथं संपूर्ण वाढत जाईल. दुसरा प्रश्न आहे, मेहनत कशी करावी याविषयी आपण नवीनांना मार्गदर्शन करू शकाल का? संगीताची आराधना आपण कशा प्रकारे केली हे थोडक्यात सांगतो, कारण पुढे आणखीन एक प्रश्न आलेले म्हणून. आवाज कसं लावावा हे जुने जे एक विचार आहेत की खर्च भरावा, खर्चाचं साधन करावं. बरं का, आता मी प्रश्नच करतो मुद्दा. मी आत्तापर्यंत जितके माझ्या ओळखीचे जुनेही आता म्हणजे ते नाही आहेत आणि काही आहेत ती संगीताची त्यांनी साधना केली, रियाज केला, खर्च भरलं. खूप रियाज करून सुद्धा, खर्चावर रियाज करून त्यांचे आवाज चांगले कधी झालेले नाहीत. एक उदाहरण आहे, एक उदाहरण मला अजून ऐकून नाही. खर्चाचे साधन करणारे लोक आहेत. काय काय वेळी वेळ फुकट झालं म्हणून आमचे काही मित्र गायक म्हणजे वेळ फुकट झाला. मला कळेल एक दिवशी तुम्ही असं काय करता विचारलं. नाही, वेळ आपला आहे. अरे हे काय, हे रियाज झालं काय? ह्याला काय खर्चात रियाज म्हणतात? खर्चात रियाजाने एकच गोष्ट होते, जे वाईट फारच झालेलं आहे की खर्जाच्या थोडा वेळ रियाज केल्यानं त्याचं प्रमाण आहे, ते प्रमाण अतिशय झाल्यानंतर आवाज वाईटच होणार, रठ्ठच होणार. जुने जितके गायक होते हे रठ्ठ आवाजाचे होते, मोठे गायक होते. आपल्याला पहिला मी मुद्दाम सांगतो की कोणाचं मी जुन्या गायकांचं नाव घेतलं तर त्यांच्याबद्दल मला भयंकर आदर आहे. पहिल्यांदा सांगतो आपल्याला ती गोष्ट कळावी, उलगडा भाव म्हणून मी काय चुकून नाव घेईन, मुद्दा करण्याच्या दृष्टीनं. तर पूर्वीच्या गायकांच्या ह्याच्यामध्ये आवाज चांगला आपला व्हावा, आपण सुंदर दिसावं ह्याने कधी प्रयत्नच केला नाही. घोटून रगडून कसं तरी आवाज तो निघालाच पाहिजे, दोन धक्के दिले तर हरकत नाही. कळलं की नाही? आणि रियाज असंच करायचा. आणखीन एक समज होती पूर्वी, खर्च भरला पाहिजे.
भरता 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 ते इतके भरायचे, कळलं की नाही. म्हणजे खरं लावल्यानं थोड्या वेळानं काय होतं की स्थिरता येते आवाजाला, कारण तो रगडला जातो ना खाली, स्वच्छ होतो. पण किती त्याला द्यायचं. आणि एक जुने आपले पुन्हा विचार आहेत की आवाज फुटल्यानंतर त्याच्या मागं लागावं आहे. आता डॉक्टरही तुम्ही विचारा ज्यांना ते माहिती आहे, किती मऊ झालेलं असतं, नाजूक झालेलं असतं आवाज फुटल्यानंतर. तुम्ही त्याला रगडलात, झालं वाकडं तिकडून कसं ते तयार होतं. ते घोडा होण्याचं गाडं होऊन बसतं ते. मग तुम्ही रेसमध्ये घेऊन जाल तो पळणार नाही, कळलं की नाही. रट्टवून तो, पण तो घोड्यासारखं नाही पळणार. इच्छा मात्र भयंकर असते की त्याने रेसच्या घोड्यासारखं पळावं. म्हणून तो त्याला हळूहळू त्याला काहीतरी सेट होऊ द्या, कळलं की नाही. एकदम मुलींच्या आवाज इतकं फरक पडत नाही, मुलांच्या जितकं पडतं. तर जेव्हा फुटतो आवाज त्याला मेहनत करतं कामात. आवाज लागला गायलं थकलं की सोडून द्यावं. तर जुन्या पद्धतीवर काय व्हायचं की आवाज फुटला, हां आत्ता तुला रियाजाची तुझी वेळ आहे, म्हणजे तुझी सत्यानाची वेळ आहे. मग तो कधी आवाज त्याचा चांगला होणं शक्य आहे. तर खर्जाची रियाज फार थोडं करावं. आणि ते सुद्धा कसं, खर्जाची रियाज म्हणजे खाली पंचम, म्हणजे साध्या शब्दात मुद्दाम सांगतो मी की थोडं पंचम लागत असेल तर आपण ज्याला आपण आपला शरीर समजतो, तो शरीर आपण धरला तर जास्तीत जास्त मुक्काम निषाद धैवतपर्यंत असावा. म्हणजे स्वाभाविक आपला जो आवाज जातो खाली, म्हणजे असं आवाज करणे जो त्याला घासू नये. षडजानंतर निषाद लागत असेल ना, निषादच लावा. तुम्ही 1 महिनाभर निषाद लावा, नंतर धैवत लागेल. मग धैवत लागला, मग तुम्हाला महिनाभर तुम्हाला पंचम लागेल. पण धैवत लागल्यानंतर पंचम लावण्याचे प्रयत्न करू नका, घासून त्याला खाली. अरे धैवत लागतो, तू कशाला मध्यम लावतो, कुणी सांगितले? तो व्यवस्थित धैवत लागला ना, नंतर त्याच्यानंतर बरोबर तो खाली पंचमला घेईल. हळू येऊ दे त्याला, घाई का? रियाज करण्यामध्ये घाई असतं कामा नये. तर असं खर्जाच्या रियाजानं कोणाचे आवाज चांगले झालेले नाहीत. ते एक प्रकारचा रट्ट आवाज होतो. म्हणून जुने गायक जितके होते आवाज म्हणजे मोठे गायक, ते व्हॉइस कल्चर ह्याच्यामध्ये त्यांचं नाव नोंदवता येत नाही. व्हॉइस ट्रेनिंगवाले होते, एका प्रकाराने आवाज तयार करायचा. आता फॅनका सुद्धा हे व्हॉइस ट्रेनिंगवाले, शंकरराव पंडित व्हॉइस ट्रेनिंगवाले, बहुतेक त्याच्यामध्येच येतात सर्व लोक. आणि आमचे पंजाबवाले दादरकंठी, त्यांना दादरकंठीच म्हणायचे. एक आमचे गुलाम अली चांगले बरं का, माणसासारखं आवाज काढून ते म्हणत असत. खरं सांगतो मी, लोकांना फार कौतुक वाटलं हो सुरुवातीला. म्हणजे काय ते सांगा. हा, दादरकंठी म्हणजे बेडकासारखं आवाज. सर्व तशी गाय असं सर्व गाणार. पण संबंध पंजाब मोठे गायक लोक असे आवाज करून म्हणालेले आहेत. आशिक अलीचं मी एकदा, जुनी गोष्ट आहे, म्हणजे 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मी. दिल्लीवर गेलो होतो, त्यावेळी दिल्लीचं म्हणलं गाण्याचं आवड, आनंदच होता. हो, मग खरं सांगतो मी, हे बंबई के लोक आधा घंटे कैसे गाते बरं. कारण अर्धा तास गात बसायचं आणखीन म्हणजे कठीणच करून आहे. मुंबईला प्रोग्राम सुद्धा त्यांना आश्चर्य वाटायचं बरं का. तर आम्ही गेले असताना आशिक हुसेन तिथं आलं. त्यानं फार म्हणजे इतर संगीतकारांच्या मान, आणखीन गाणाऱ्या वाजवणाऱ्या बायकांच्या मस्त त्यानं फार मान. कारण तो जनरल फतेलीचा तो वंशज होता ना. काळा कळलं की नाही, सूट बूट अगदी आपण घातलेले, टाय बी घातलेले बरं, असे नेहमी त्यांचं ड्रेस असायचं. बसले स्टुडिओ, तर मग संबंध स्टुडिओ त्यानं पुरायचा बरं का. संबंध स्टुडिओ त्यानं पुरत असेल. मग तर असं सारखं हिंडायचं ते घात असताना, सारखं हिंडायचं ते. हां, एक जागा घेतली पुढे, एक जागा घेतली पुढे, आणि आवाज असा
म्हणजे सुरुवाती मी जेव्हा ऐकलो त्यांचा आवाज, आम्ही लहान होतो, मला इतकं हसू आलं की अरे बापरे म्हटलं, हे अशा आवाजात हे लोक गातात. छे छे. तर ते दादरकंठी हे असंच रियाज करून, कारण संबंध आवाज यांचे खालचे कळलं की तळघरातलेच राहणार लोक, वर जमिनीवर आलेच नाही. तर हे साध्या शब्दात मी सांगितलं की आपला स्वाभाविक जर आवाज जितका खाली जात असेल आणि शक्यतो आवाज फुटल्यानंतर खाली जाण्याची प्रवृत्ती ठेवू नये. आवाज जर तुमचा स्थिर झाला, स्थिर झाल्यानंतर मग खाली जाण्याचा प्रयत्न करा. अगोदर तुम्ही खाली जाण्याची इच्छा ठेवू नका. तसं वरी फार जात नाही तो आवाज फुटल्यानंतर फार वर जात नाही, जास्तीत पंचम दैवतपर्यंत जात असतो. आणि तसंच तो खाली निशात दैवत पण स्वाभाविक असतो. तुम्ही जास्ती खाली खेचल्यानं तो रठ्ठ होईल आणि जास्ती वर खेचल्यानं किरकिरा होईल. तेव्हा तो स्वाभाविक तुम्ही वाढवत चला त्याला. आणखीन काय मध्ये कोणाला विचारायचं जरूर विचारायचं. रहमत खान संबंधी काय कसलं त्यांच्या रियाज, म्हणजे त्यांचं गाणं तर अतिशय गोड होतं असं सांगतात, रेकॉर्डवरूनही दिसतं. हो हो, त्यांचं अशा प्रकारचं रियाज नसेल, नक्की सांगतो. त्याचं उदाहरण तुम्हाला नवीनच सांगतो. म्हणजे मला माहिती आहे, मी हा प्रश्न केलेला नाही आहे बालगंधर्वांना. बालगंधर्व कुणी जर विचारलं का मला माहिती नाही, विचारलं असेल मला जरूर सांगावं त्याने खर्जाचा रियाज केला होता का, म्हणून त्यांचा आवाज गोड होतं का विचारावं. मला नाही वाटत. बरं, मग रहमत खान सुद्धा, आणि रहमत तुम्ही रेकॉर्ड सुद्धा ऐकलेच आहे, उगीच चुकीच खाली जात बसलेले आहेत आपले, कळलं की नाही. आणि खाली स्वर ऐकूया म्हणून ते माईक समोर म्हणजे ऐकू जावं म्हणून, कळलं की नाही. कारण तो खालचा पंचम ऐकू जात नाही ना, कळलं की नाही. मग जवळ यायचं नाही, रेडिओ काय काय खासावर करतात, कारण तो कळलं की नाही, ऐकू जावं म्हणून. तर रहमत खानचं स्वाभाविकच गोड आवाज, पण तरी सुद्धा असं म्हणायला लागेल, रहमत खानच्या दमछास ज्याला आपण एक पैलवानी गाणं म्हणतो, हा रूप त्यांचा नव्हताच. हा आहे ना, हा इथूनच निघतो आवाज. जय हा इथूनच निघतो. हा ह्याला जास्ती हात हलवायला लागत नाही या आवाजाला, कारण ह्याला जर्क्सच नाहीत, धक्के नाही त्याला, कळलं की नाही. कुठलं ते भैरवीचा टप्पा, हां झेलब रेंदा झेलब हे सवड तिथून चाललेलं आहे, ह्याच्या खाली नाही. आणि लाईन सर्व अशी आहेत रहमत खानच्या लाईनी, अशा लाईनी नाहीत गाण्याच्या, आणि असे नाहीत. आणि नेहमी रहमत खान गात बसतं, म्हणजे मी बघितलंच नाही, पण त्यांच्या गाण्याच्या ह्याच्यावरून मला कम्प्लीट मला कळू शकतं की ते व्यक्ती कसे बसून गात असेल, कारण ते गाणं सांगतं. हे गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे एक आठवण झाली म्हणून सांगतो ह्या प्रश्नाच्या ह्याच्यामध्ये. आमच्या लहानपणी मी जेव्हा गायला लागलो, अक्कल काहीच नव्हती, तेव्हा मला वाटतं सावंतवाडीचे सरकार बेळगाव वगैरे येऊन राहत असत, जो जुने महाराज. त्यानं कळलं की एक मुलगा इथं गातो घेतो. आमच्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही घेऊन या. मी तेव्हा अर्थातच मराठीसुद्धा बोलता येत नव्हतं, हिंदी हे दुसरं काय, म्हणजे आपल्याला बेळगावसुद्धा शहर आहे हे सुद्धा आम्हाला माहिती. तेव्हा मला वडील घेऊन गेले बेळगावला, एवढं मला आठवतं घेऊन गेले. त्यावेळी मी रेकॉर्ड्स वाजवले की ते वाजवल्यानंतर मी लगेच तसं त्या रेकॉर्डवर हुबेहूब गात असे. कुठली का रेकॉर्ड असं नाही, ती म्हणजे इंग्लिशमध्ये असले तर आम्ही गायचं.
तर ते महाराजांना असं वाटलं सावंतवाडी सरकारनं हे सर काय ते बंडल पाहिजे. तर त्यांनी काय केलं की त्यांच्याकडे काही रमेश खर्चे रेकॉर्ड्स होते. तर त्यांच्याकडे ग्राउंड होता. तर बघू म्हणाले तुमचा मुलगा रेकॉर्ड वाजवून कसं गातो. अगोदर पाठ करून घेतला चला आणि मग असं करता. तर एकदा वाजून दाखवायचं नंतर मी गायचा असं जायचं. तर त्याने रेमतकाची ते जुने ते बॉक्स ग्रामफोनवर त्यांनी लावलं. ते छेडो न मेकाजी हे भैरवी एका बाजूला मास्तरांचं तुम्ही जागे कोण आहे एका बाजूला भैरवी त्यांचे. आम्हाला रेमत का आम्हाला काय माहिती आहे नाव त्याचे काय कारणच नाही काही. तर मी ते लावल्या तर ऐकायचं नंतर म्हणायचं असं ठरलं होतं. आम्हाला फुरसतच नाही. त्याने साऊंड बॉक्स टाकलं मी त्याच्यावर गाऊन गेलो. मी ऐकलेलं नाही हां मी ते रेकॉर्ड ऐकलेलं नव्हतं. त्यांनी साऊंड बॉक्स ठेवल्यानंतर रेमत का जो आज झाला त्याच्यावर कळलं की काय गाणार आहेत. आणि ते संबंध रेकॉर्ड मी म्हणून दाखवले. ते चकितच झाले हे काय ते जादूच आहे. मला भाषा येत नव्हती. मला रागाचं ज्ञान नव्हतं. रागात ज्ञान 37 सालानंतर भयंकर डोक्याला त्रास झाला. ह्याचे कायदे कानून काहीतरी असतात. हे भयंकर वाईट गोष्ट आहे. हे आपण चुकून होता गायला लागलो असं डोक्याला फार त्रास झाला. जे आमच्या गुरुजींनी सांगितलं की असे असे वादी असतात असे स्वर असतात रामकला तीव्र मध्यम लागतं आहेत ते की म्हटलं हे भयंकर वाईट हे आपल्याला काय माहिती नव्हतं. माहिती नसताना गात होतं ते बरं होतं एकंदरीत. हे म्हटले फार वाईट आहे. ते झुमरा ताल आणखीन एक ताल बिकताचे. तर तेव्हा मी ते साऊंड बॉक्स ठेवल्यानंतर सांगण्याचा उद्देश की हे काय गाणार हे नंतर काय उच्चार करणार आणि किती थांबतील. मला सबंध मला ते पिक्चर दिसतं कोणी गायला मला कळतं. तर मी गाऊन गेलो तर चकित झाले. तसं त्याच्यावरून सांगतो की रेमत का जेव्हा रेकॉर्ड ऐकल्यानंतर त्यांचे ते कसे बसत असतील मला ते लगेच कळतं. कारण तसं बसल्याशिवाय तसं बघितलं ताण निघणार नाही ती. हां कळलं की नाही. त्यांचंच बळ टप्पा आहे आता आपल्याकडं दिल हां हां दिल हां वजीवन सुद्धा ह्या टप्प्याचा उल्लेख केलेला आहे आपल्या एक लेखामध्ये बाल्यरसिंग मैफिलची. दिल हां दिल कारण हा जो आवाज मी काढतो या हवाचा तो हे गुणधर्म आहे. ह्याला पाया आदळापड करण्याची काही जरूरच नाही. कळलं की नाही. आणि हे गाणं त्या अग्रवालून गाता येणार नक्की सांगतो तुम्हाला. कारण ते जर्क देण्यात त्यांना ते एक सवय आहे. कारण त्यांना जर्क दिल्याशिवाय ते गाऊ शकत नाही. हे जर्कचं गाणंच नाही आहे. सहजासहज गायचं. काय झालं हा तिसरा प्रश्न नंतर घेऊ म्हणून सांगितलं मी. गाणं ऐकताना श्रोत्याने चित्तवृत्ती कशी ठेवावी याविषयी काही सांगू शकाल का. चित्तवृत्ती कशी ठेवावी म्हणजे काय मला कळलं नाही. तुम्ही गाणं ऐकत असाल त्यावेळेला तुम्ही सुद्धा कोणत्या प्रकारे हो गायक गातो त्याला कसं गाणं दिसलंय तो काय सांगतो हे ऐकण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. मी तर दुसऱ्यांचं जेव्हा गाणं ऐकतो ह्याला गाणं कसं कळलेलं आहे हे मी ऐकत असतो. मला फार मौज येते. सध्या तर फार मौज येते. ह्याला असं गाणं दिसलंय मला गमत वाटते. पूर्वीसुद्धा काय काय लोकांचा मी बोलत असे पण सध्या मी बोलत नाही. मला फार गमत वाटतं ह्याला असं गाणं दिसलेलं आहे. त्याला जसं दिसलंय तो गाण्याला काय समजतो त्याच्यावरूनच त्याचं गाणं अवलंबून आहे. हां तर त्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकायला जातो. भीमाप्पाचं गाणं ऐकायला जातो. हे कुमारसारखं गात नाही. अरे भीमाप्पा जसं गाणं दिसलं तसंच तो गाणं. कळलं की नाही. किंवा माझं गाणं ऐकाय आले असताना बरं का काहीतरी डोक्यात विचार घेऊन येतात. कळलं की नाही. असं नाही चालत. मी काय सांगतो किंवा तो गाण्याला काय सांगतो त्याला काय सुंदरता दिसलेली आहे. कारण प्रत्येक आपण गाण्यात बघतो की राग ठीक आहे. राग भूप सर्व गातात
पण त्याला भूप कसं दिसलेला आहे, त्याला भूपामध्ये काय सुंदरता दिसलेली, कशी दिसलेली आहे. अभिमानाले मी म्हटलं, अभिमानाले भीमापणे म्हटलं, आणखीन खासावणे म्हटलं, अभिमानाले कुमार कसे करतात बघू, असं तुम्ही काय ऐकत नाही. हां, आणि भीमा पण गात असताना हा कसं गातो, हा अभिमानाने उच्चार कसं करतो. तुम्हाला त्याचा आवडेल, माझा आवडेल, किंवा माझा आवडणार त्याचा आवडेल, हा भाग वेगळा. कळलं, त्या दृष्टीने तुम्ही का गाणं ऐकत नाही. म्हणजे आपल्याला जे आवडलेलं आहे तेच आपण ऐकायला जात असतो, ही फार चूक आहे. कारण मग आणखीन एक गोष्ट, कारण संगीताला आपण म्हणताना म्हणतो की संगीत कला कला कला, पण संगीतकारांनी संगीताला कला म्हणून कधी बघितलीच नाही, नुसती मेहनत म्हणून बघितलेली आहे. ॲक्रोबॅटिक गोष्टी करण्यासाठी उपयोग केलेला आहे. कळलं की नाही. सर्कसमध्ये ते तारे करतात ना, ते आणखीन संगीताने काही फरक केला नाही. कला म्हणून बघितलं नाही त्यांनी, उपज म्हणून गोष्ट त्यांनी बघितली नाही, निर्मिती म्हणून गोष्ट बघितलेली नाही. पाठांतर करता आलेले आहेत, कार्बन कॉपी करता आलेले आहेत संगीतामध्ये. आणि कार्बन कॉपी जसं जसं होत जाते तसं शेवटी ते मॅटर नाहीच होतं, दिसतच नाही शेवटी. तसं आपल्या गाण्याचं झालं. स्वर लावण्याची आपली पद्धती नुसती वेगळीच नव्हे तर अभिनव वाटते. तिचे रहस्य काय, हा चांगला प्रश्न आहे. मागाशी मी बोललो आवाज करण्याचं, सर्व गायकांचं, मला हे का पटलं नाही कधी, मला कधी पटलं नाही. आणि सर्वांचं मी गाणं ऐकलं, आवडलं. कळलं की नाही. पटणं आणि आवडण्याचा फार फरक आहे. कळलं की नाही. काही नसलं म्हणजे आपल्याला म्हणजे कुठं आपण अडलो आणि भूक लागली म्हणजे ते चांगलं लागतं. कळलं की नाही. आपल्या आवडीचं काही मिळत नसतं. वाईट शेव खाऊन सुद्धा पाणी पितो आपण. काय बरोबर आहे ना. असे प्रसंग येतात. तर जे गायक असतात त्यांचं आपण ऐकतो, त्यांचं आपण उदो करतो, हे सर्व गोष्टी मला मान्य आहेत. फयांकाची गाणी आम्ही इतके छान छान ऐकलेले आहेत की आता आम्ही आमच्या नवीन जनरेशनला सांगितलं, ते आम्हाला ते म्हणतात काय तुम्ही काय उगीच काहीतरी तारीफ करता. बरं का, ते बरोबर, त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे. तर हे सर्व ऐकताना हे दादरी घंटे म्हटलं, मी हे म्हटलं ते म्हटलं की आवाज चांगला का काढू नये. आवाजामध्ये नादाचा गुण का विचार करत नाहीत. नाद म्हणून जी गोष्ट आहे ती का निर्माण करत नाहीत. आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. कारण काय की एक ठराविक पद्धतीने आवाज काढण्याची सवय झाली तर त्या आवाज काढण्याच्या पद्धतीमध्ये ठराविक गोष्टीच होणार, दुसऱ्या गोष्टी होणार नाहीत. कळलं की नाही. कारण तेवढा आवाज काढण्याची पद्धत आहे. तुम्हाला आतून पुष्कळ वाटत असेल मी काहीतरी वेगळं सांगतो म्हणून, पण ऐकणारा नाही वाटणार. कळलं ना, ऐकणार नाही वाटणार. आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, पुढे वाढवतो. आता नारायणचा आवाज, नारायणराव बालगंधर्व ह्यांचा आवाज जो आहे हा कंठ घातलेला आवाज आहे. कळलं ना. नारायणचा स्वकुलाधार कसूतार, हा नंतरचा आवाज त्यांचा, वय झाल्यानंतर स्वकुलाधार, हा नंतरचा जवानीतला. स्वकुलाधार कसूतार, ह्या सर्व गोष्टी मी मला बोललेले कव्हर केलेले आहेत. इतकं बारकाईने लोक ऐकत नाहीत. तर हा जो आवाज आहे कंठ दाटलेला आवाज, ह्याच्यामध्ये तुम्ही काय गायलं तर तसंच वाटणार. म्हणून नारायणचं भजन गाणं तुम्हाला जास्ती आवडलं, स्वाभाविक होतं. मला माझ्या साहित्य मित्राने एकदा विचारलं की कुमार तू हे मला म्हटलं, अरे नारायणचं तू भजन वगैरे घेतले नाहीस.
भजन एखादं पाहिजे होतं. कुठलेला आवाज आहे, कळलं ना, नाटकांचा. आणि लाईन सर्व अशी आहेत रेबकाच्या लाईनी, अशा लाईनी नाहीत गाण्याच्या, आणि असे नाही. आणि नेहमी रेबका गात बसतं म्हणजे मी बघितलंच नाही, पण त्यांच्या गाण्याच्या ह्याच्यावरून मला कम्प्लीट मला कळतं व्यक्ती कसे बसून गात असेल, कारण ते गाणं सांगतं. हे गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे एक आठवण झाली म्हणून सांगतो ह्या प्रश्नाच्या ह्याच्यामध्ये. आमच्या लहानपणी मी जेव्हा गायला लागलो, अक्कल काहीच नव्हती, तेव्हा मला वाटतं सावंतवाडीचे सरकार बेळगाव वगैरे येऊन राहत असत जुने महाराज. त्यानं कळलं की एक मुलगा इथं गातो घेतो. आमच्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही घेऊन या. मी तेव्हा अर्थातच मराठीसुद्धा बोलता येत नव्हतं, हिंदी हे दुसरं काय, म्हणजे आपल्याला बेळगावसुद्धा शहर आहे हे सुद्धा आम्हाला माहिती. तेव्हा मला वडील घेऊन गेले बेळगावला, एवढं मला आठवतं घेऊन गेले. त्यावेळी मी रेकॉर्ड्स वाजवले की ते वाजवल्यानंतर मी लगेच तसं त्या रेकॉर्डवर खूप गात असे. कुठली काय रेकॉर्ड असं नाही ते म्हणजे इंग्लिशमध्ये असले तर आम्ही काय. तर ते महाराजांना असं वाटलं सावंत सरकारनं हे सर काय ते बंडल पाहिजे. तर त्यांनी काय केलं की त्यांच्याकडे काही रमेश खर्चे रेकॉर्ड्स होते, तर त्यांच्याकडे ग्राउंड फ्लोर होता. तर बघू म्हणाले तुमचा मुलगा रेकॉर्ड वाजवून कसं गातो, अगोदर पाठ करून घेतलं चला आणि मग असं करता. तर एकदा वाजवून दाखवायचं नंतर मी गायचं असं जायचं. तर त्याने रेमतकाची ते जुने ते बॉक्स ग्रामफोनवर त्यांनी लावलं. ते छेडो ना मेकाजी ते भैरवी, एका बाजूला मास्तरांचं तुम्ही जागे कोण आहे, एका बाजूला भैरवी त्यांची. आम्हाला रहमत काही आम्हाला काय माहिती आहे नाव त्याची काय कारणच नाही काही. तर मी ते लावल्या तर ऐकायचं नंतर म्हणायचं असं ठरलं होतं. आम्हाला फुरसतच नाही. त्याने साऊंड बॉक्स ठेवलं, मी त्याच्यावर गाऊन गेलो. मी ऐकलेलं नाही ना, मी ते रेकॉर्ड ऐकलं नव्हतं. त्यांनी साऊंड बॉक्स ठेवल्यानंतर रहमत का जो आळा झाला त्याच्यामुळे कळलं की काय गाणार आहे. आणि ते सबंध रेकॉर्ड मी म्हणून दाखवले. ते चकितच झाले, हे काय ते जादूच आहे. मला भाषा येत नव्हती, मला रागाचं ज्ञान नव्हतं. रागात ज्ञान 37 आल्यानंतर भयंकर डोक्याला त्रास झाला. ह्याचे कायदे कानून काहीतरी असतात, भयंकर वाईट गोष्ट आहे. हे आपण चुकून होता गायला लागलो असं डोक्याला फार त्रास झाला. जे आमच्या गुरुजींनी सांगितलं की असे असे वादी असतात, असं स्वर असतात, रामकला तीव्र मध्यम लागतं आहेत ते की म्हटलं हे भयंकर वाईट हे आपल्याला काय माहिती नव्हतं. माहिती नसताना गात होतं ते बरं होतं एकंदरीत. हे म्हटले फार वाईट आहे, ते झुमरा ताल आणखीन एक ताल बिकताच आहे. तर तेव्हा मी ते साऊंड बॉक्स ठेवल्यानंतर सांगण्याचा उद्देश की हे काय गाणार, हे नंतर काय उच्चार करणार आणि किती थांबतील. मला सबंध मला ते पिक्चर दिसतं, कोणी गायला मला कळतं. तर मी गाऊन गेलो तर चकित झाले. तसं त्याच्यावर मी सांगतो की रहमत का जेव्हा रेकॉर्ड ऐकल्यानंतर त्यांचे ते कसे बसत असतील मला ते लगेच कळतं. कारण तसं बसल्याशिवाय तसं बघितलं तर ताल निघणार नाही ती. हां कळलं की नाही. त्यांचंच बरं टप्पा आहे आता आपल्याकडं. दिल हा हा दिल हा वजीवन सुद्धा ह्या टप्प्याचा उल्लेख केलेला आहे आपल्या एक लेखामध्ये बाल्यर सिंग मैफिलची. दिल दिल कारण हा जो आवाज काढतो या आवाजाचा तो हे गुणधर्म आहे. ह्याला पाया आदळापड करण्याची काही जरूरच नाही. कळलं की नाही. आणि हे गाणं त्या अग्रवालंगात येणार नक्की सांगतो तुम्हाला. कारण ते जर्क देण्यात त्याला जे एक सवय आहे, कारण त्यांना जर्क दिल्यासाठी ते गाऊ शकत नाही. हे जर्कचं गाणंच नाही आहे, सहजासहज गायचं. काय झालं
हा तिसरा प्रश्न नंतर घेऊ म्हणून सांगितलं मी. गाणं ऐकताना श्रोत्याने चित्तवृत्ती कशी ठेवावी याविषयी काही सांगू शकाल काय? चित्तवृत्ती कशी ठेवावी म्हणजे काय मला कळलं नाही. तुम्ही गाणं ऐकत असाल कधी, त्यावेळेला तुम्ही सुद्धा कोणत्या प्रकारे? हो, गायक गातो त्याला कसं गाणं दिसलंय, तो काय सांगतोय हे ऐकण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. मी तर दुसऱ्यांचं जेव्हा गाणं ऐकतो, ह्याला गाणं कसं कळलेलं आहे हे मी ऐकत असतो. मला फार मौज येते, सध्या तर फार मौज येते. ह्याला असं गाणं दिसलंय, मला गमत वाटते. पूर्वीसुद्धा काय काय लोकांचा मी बोलत असते, पण सध्या मी बोलत नाही. मला फार गमत वाटतं, ह्याला असं गाणं दिसलेलं आहे. त्याला जसं दिसलंय तो गाण्याला काय समजतो त्याच्यावरच त्याचं गाणं अवलंबून आहे. हां, तर त्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकायला जातो, भीमाप्पाचं गाणं ऐकायला जातो, हे कुमारसारखं गात नाही. अरे भीमाप्पाला जसं गाणं दिसलं तसंच तो गाणं, कळलं की नाही? किंवा माझं गाणं ऐकायला आले असताना बरं का काय तो डोक्यात विचार घेऊन येतात, कळलं की नाही? असं नाही चालत. मी काय सांगतो किंवा तो गाणार काय सांगतो त्याला काय सुंदरता दिसलेली आहे. कारण प्रत्येक आपण गाणार बघतो की राग ठीक आहे, राग भूप सर्व गातात, पण त्याला भूप कसं दिसलेला आहे, त्याला भूपामध्ये काय सुंदरता दिसलेली, कशी दिसलेली आहे. अभिमानाले मी म्हटलं, अभिमानाले भीमाप्पाने म्हटलं, आणखी मी खासाने म्हटलं, अभिमानाले कुमार कसे गातात बघू, असं तुम्ही काय ऐकत नाही? हां, आणि भीमापण गात असताना हा कसं गातो, हा अभिमानाने उच्चार कसं करतो. तुम्हाला त्याचा आवडेल, माझा आवडेल किंवा माझा आवडणार त्याचा आवडेल, हा भाग वेगळा, कळलं की? त्या दृष्टीने तुम्ही का गाणं ऐकत नाही? म्हणजे आपल्याला जे आवडलेलं आहे तेच आपण ऐकायला जात असतो, ही फार चूक आहे. कारण मग आणखीन एक गोष्ट, कारण संगीताला आपण म्हणताना म्हणतो की संगीत कला कला कला, पण संगीतकारांनी संगीताला कला म्हणून कधी बघितलीच नाही, नुसती मेहनत म्हणून बघितलेली आहे. ॲक्रोबॅटिक गोष्टी करण्यासाठी उपयोग केलेला आहे, कळलं की नाही? सर्कसमध्ये ते तारे करतात ना, ते आणखी संगीताने काही फरक केला नाही. कला म्हणून बघितलं नाही त्यांनी, उपज म्हणून गोष्ट त्यांनी बघितली नाही, निर्मिती म्हणून गोष्ट बघितली नाही, पाठांतर करता आलेले आहेत, कार्बन कॉपी करता आलेले आहेत संगीतामध्ये. आणि कार्बन कॉपी जसं जसं होत जाते तसं शेवटी त्या मॅटर नाहीच होतं, दिसतच नाही शेवटी. तसं आपल्या गाण्याचं झालं. स्वर लावण्याची आपली पद्धती नुसती वेगळीच नव्हे तर अभिनव वाटते, तिचे रस काय, हा चांगला प्रश्न आहे. मागाशी मी बोललो आवाज काढण्याचं सर्व गायकांचं, मला हे का पटलं नाही, मला कधी पटलं. आणि सर्वांचं मी गाणं ऐकलं, आवडलं, कळलं की नाही? पटणं आणि आवडण्याचं फार फरक आहे, कळलं की नाही? काही नसलं म्हणजे आपल्याला म्हणजे कुठं आपण अडलो आणि भूक लागली म्हणजे ते चांगलं लागतं, कळलं की नाही? आपल्या आवडीचं काही मिळत नसतं, वाईट शेव खाऊन सुद्धा पाणी पितो आपण, काय बरोबर आहे ना? असे प्रसंग येतात. तर जे ते गायक असतात त्यांचं आपण ऐकतो, त्यांचं आपण उदोदो करतो, हे सर्व गोष्टी मला मान्य आहेत. फयांकाची गाणी आम्ही इतके छान छान ऐकलेली आहेत की आता आम्ही आमच्या नवीन जनरेशनला सांगितलं, ते आम्हाला ते म्हणतात काय तुम्ही काय उगीच काहीतरी तारीफ करता, बरं ते बरोबर, त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे. तर हे सर्व ऐकताना हे दादरी घंटे म्हटलं, मी हे म्हटलं ते म्हटलं की आवाज चांगला का काढू नये, आवाजामध्ये नादाचा गुण का विचार करत नाहीत, नाद म्हणून जी गोष्ट आहे ती का निर्माण करत नाहीत. आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, कारण काय
की एक ठराविक पद्धतीने आवाज काढण्याची सवय झाली तर त्या आवाज काढण्याच्या पद्धतीमध्ये ठराविक गोष्टीच होणार, दुसऱ्या गोष्टी होणार नाहीत. कळलं की नाही? कारण तेवढा आवाज काढण्याची पद्धत आहे. तुम्हाला आतून पुष्कळ वाटत असेल मी काहीतरी वेगळं सांगतो म्हणून, पण ऐकणार नाही वाटणार. कळलं ना? ऐकणार नाही वाटणार. आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, पुढे वाढवतो. आता नारायणचा आवाज, नारायणराव बालगंधर्व ह्यांचा आवाज जो आहे हा कंठ दाटलेला आवाज आहे. कळलं ना? नारायणचा स्वकुलाधार कसूतार हा नंतरचा आवाज, त्यांचा वय झाल्यानंतर स्वकुलाधार हा नंतरचा जवानीतला स्वकुलाधार कसूतार. ह्या सर्व गोष्टी मी मला बोललेलं कव्हर केलेले आहेत. इतकं बारकाईने लोक ऐकत नाहीत. तर हा जो आवाज आहे कंठ दाटलेला आवाज, ह्याच्यामध्ये तुम्ही काय गायलं तर तसंच वाटणार. म्हणून नारायणचं भजन गाणं तुम्हाला जास्ती आवडलं, स्वाभाविक होतं. मला माझ्या साहित्य मित्राने एकदा विचारलं की कुमार तू हे मला म्हटलं बघ, अरे नारायणचं तू भजन वगैरे घेतले नाहीस, भजन एखादं पाहिजे होतं. आपलेला आवाज आहे. कळलं ना? नारायणचा स्वकु सांगितलं, म्हटलं त्यांचं भजन मला पटलेलं नाही, कारण त्याचे फार सुप्रिय भजन माझ्या डोक्यात आहे. सांगितलं, म्हटलं त्यांचं भजन मला पटलेलं नाही, कारण त्याचे फार सुप्रिय भजन माझ्या डोक्यात आहे. हां, ते भजनच आहे, चांगलंच आहे, पण ते म्हणावं कारण त्याच्यामध्ये काय वेगळं आहे असं मला वाटलं नाही, कारण मला भजन माहिती आहे. आणि लगेच त्यांनी सांगितलं त्यांचे जे भजन आहेत संतांनी केले ते गातात जे काय काय, त्यालाच तू भजन का म्हणतोस? स्वकुल उतार कसं तुला भजन का वाटत नाही? नाता हा माझा तुला भजन का वाटत नाही? विराट ज्ञान तुला भजन का वाटत नाही? कारण बालगंधर्व, लगेच मी उदाहरण मुद्दाम देतो, आपण आहे का माडीवरी तलग गडे, किती छान म्हणतात तुम्ही बघा. माडीवर तलग गडे आणि नाता हा माझा किंवा विराट ज्ञानी, हे काय सूत एकच आहे. कळलं की नाही? कारण त्यांच्या इतकी तर अर्थ नाही म्हणतात माडीवर तलग गडे. कळलं की नाही? तुम्ही ते दृश्य वगैरे तुम्ही सोडून द्या, सर्व काढून टाका तुम्ही. कळलं की नाही? नाही असं जर आपण सोडून नसतो, मीराची सर्व प्रेमगीतं झाली असती, प्रेमगीतं झाली असती मीराची. कुठल्या? हां, मीराची भजनं जी आहेत आपण भजन म्हणतो बरं का, त्यांना कृष्णाला उद्देशून तिने केलेलं म्हणून बरं का. पिया जे मारे मग प्रेमगीत होतील. तसं बालगंधर्व म्हणण्याचं जो एक भक्ती रसाचं जास्तीच आहे ह्या आवाजामुळे. कळलं की नाही? कळलं की नाही? माझी बाधी चल गडे. कळलं की नाही? ह्याच्यामध्ये खालच्या दर्जाचं काय वाटत नाही. कळलं की नाही? अतिशय भक्तीने म्हणतात ते. माझी बाधी चल गडे गडे, माझी बाधी चल गडे, जाऊ झडकरी गडे जाऊ. गडे. कळलं की नाही? ह्याच्यामध्ये खालच्या दर्जाचं काय वाटत नाही. कळलं की नाही? अतिशय भक्तीने म्हणतात ते.
माझी बाधी चल गडे गडे माझी बाधी चल गडे जाऊ झडकरी गडे जाऊ. किती सुंदर आहे. ह्याच्या ईश्वराची भक्ती आणखी काय होऊ शकते. गडे जाऊ झरी गडे जाऊ माझी बारी चल गडे माझी बारी चल गडे माझी बारी चल गडे माझी बारी चल गडे जाऊ झडकरी गडे जाऊ झडकरी गडे जाऊ झडकरी गडे जाऊ. काय सुंदर म्हटलेलं आहे नारळीचे काळे. म्हणजे आपण ऐका, मी ऐकलं तर माझी तब्येत तुमची गार झाली. आणि पुन्हा येतात त्या 3-4 मिनिटांमध्ये कचरा कुठंच नाही. कचरा कुठंच नाही. सर्वच मॅटर 3 मिनिटं. आणि काय काय सगळं इतके त्या सहज होऊ शकतं. असंच म्हणून भजन त्यांचं मला मान्य नाही. विराट ज्ञानी हे भजन आहे का. किती अख्यात ईश्वराचं वर्णन सुंदर आहे. नाटकात असून काय झालं. सकडू तारक असत का भजन नाही. नाथा म्हणत का भजन नाही. किती सुंदर म्हणतात. नाथा तुम्हाला नाथा कुठल्या तरी छायला वाटत असेल, पण त्याने छायला वाटत नाही. तो दारू पिऊन आलेला महादेवर आपल्या विराट ज्ञानी काय म्हटलेलं आहे. आणि ते दुसरं आपलं ते अजून त्याला मला म्हणता आलं नाही. ते कुठलं फार वाईट आहे. ते तो ठुमरीचं हमशाने बोला राजाचं. हा नाही ती उठपटाने होते. ते कसं त्याने म्हटलं पुन्हा म्हणजे फार सुंदर रेकॉर्ड आहे. ते आपण जरूर ऐका. म्हणजे ह्या दृष्टीने आपण ऐका. हां मग हिंदी म्हणता येतं. हिंदी हमशाने बोलो राजा वगैरे. पण त्याने जे म्हटलेलं आहे ते फार सुंदर म्हटले. ते जमतं त्यांचं फार सुंदर. हे झालं काय म्हणतो तो. हां तर की आपल्याला काय सांगायचं आहे तर नुसतं एक काही सांगायचं नाही. आपल्याला रस निर्माण करायचे आहे. तर एक प्रकारने आवाज काढून कसं आपण सांगू शकतो हे शक्य नाही. आपल्याला आवाज सर्व प्रकारने काढता आला पाहिजे. वाईटही काढता आलं पाहिजे. कळलं की नाही. मी अप्रतिम बेसूर गाऊ शकतो. आपल्याला लक्षात ठेवा. हां शेवट मी बेसूर गाऊ शकतो. इतकं माझं प्रभुत्व त्याच्यावर. हां तर आवाज आणि त्याच्यामध्ये स्वर लावताना उच्चार करताना नाद निर्माण व्हायला पाहिजे. नाद निर्माण. आणि बाकीच काय होतं फ्लॅट आवाज काढतात. मला असं वाटलं चौकोन आहे. ते स्वराचा आकार काय फार गोल आहे. स्वर गोल आहे. स्वराचं रूप त्याला गोलाई आहे. तो वाटेल थोडं कडक होऊ शकतो, वाटेल थोडं नरम होऊ शकतो. असं गोल आहे. तो गोलाई त्याला. आणि इथून आवाज काढा, इथून आवाज काढा, कंठातून आवाज काढा किंवा ज्यांचं गाणं इथे आहे असं आपण म्हणतो. तेव्हा सूर शिकवताना किंवा तुला तिथे लावायचा म्हणजे कुठून असं कसं शिकवायला हवं की तुम्हाला सर्व तऱ्हेने नादमय राहील आणि सर्व तऱ्हेने एक्सप्रेसिव्ह राहील. हो आपण व्यक्त जे करतो भाव ते व्यक्त करत असताना हे स्वाभाविक स्वरूप क्रिया होत असतात. बरं का. स्वाभाविक क्रिया होत असतात. आपण स्वाभाविक नंतर राहत नाही. स्वाभाविक गोष्टी आपल्याला अक्कल आल्यानंतर करता येत नसतं. कळलं ना. त्याच्यामुळे अडचण होते. ते आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असतं. कळलं की ना. हमखास ती गोष्ट करता आली पाहिजे. आता मी जसं बालगंधर तुम्हाला काढून दाखवलं बरं का. तसं दुसऱ्यांचा आवाज काढू शकतो. तर आवाज इथून ठीक आहे, पण सारखं इथून काढून कसं चालेल. मला काही खोटं बोलायचं असेल तर मला खोटं बोलायचं इथून आपण कडून चालायचं नाही. आम्ही बोलू शकणार नाही कारण ते इथूनच येईल कुठे तरी. म्हणून कोणी बोलत असताना आपल्याला कळतं. कळलं की नाही. किती काय चांगला शब्द वापरून तो बोलला
तरी नाही हां काहीतरी गडबड आहे. तर त्याच्यावरून आपण ओळखतो. आणि मोठ्या संतांसमोर गेलो आपण, काय केलो हे केलं तर ते काही जास्ती नाही बोलले, एकच काय ते बोलतात आणि आपली जिरते. त्यांनी काय काय सांगितलं असं वाटतं आपल्याला, कारण ते एक काय वाक्य बोलत असताना सांगत असताना त्यांची इच्छा असते की ह्याचं कल्याण व्हावं, ह्याला कळावं. हे कळावं ही जी भावना मागे असते, ते भावना सकट ते काहीतरी सांगत असतात आपल्याला. आणि त्या भावमुळे आपल्याला खूप काहीतरी कळलं असं वाटतं, ते कळलेलंच ती जास्ती काही सांगत नाही. इच्छा असते त्या वाक्यामागे त्यांची आतून. म्हणून त्यांचे जे वाक्य बाहेर पडतात ते असे फ्लॅट पडत नाही. कळलं सुरुवात कशी करायची, कसली? पण शिकवणार नंतर किंवा आपण कसं हे सर आवाज काढण्याचं जे आहे ना, ते ह्याच्यावर सुद्धा पुस्तकं आहेत. कळलं की आपल्या संस्कृत ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे, पण तरीसुद्धा काय आहे की गुरुसमोर बसूनच ते करावं लागतं. कारण जोपर्यंत ते कळत नाही, कारण आपला आवाज आपल्याला ऐकू येत नसतं, आपण ऐकत नाही, तेव्हा तो कसं निघाला, कसं काढायचं हे जोपर्यंत सवयीला होत नाही आपल्याला, तोपर्यंत गुरुसमोर बसावं लागतं. आणि ते नंतर आपला जसं आपण रेकॉर्डिंग सुरुवातीला आपलं कुणी केलं आणि आपल्याला ऐकवतात, छे माझा असा आवाज नाही आपण म्हणतो असं, आणि बरोबर त्यांचाच आवाजाचं रेकॉर्डिंग असतं, पण त्यांनी समोरून ऐकलेलं नसतं आपला आवाज. पण नंतर आपल्याला कळतं, याला सवय झाली की आपलं रेकॉर्डिंग बरोबर झालं की नाही झालं हे आपल्याला कळायला लागतं. कळलं ना, तसं आवाजाचं आहे. एकदा ते कळल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर प्रगती करू शकाल, आवाज कसा करायचा. आणि हे स्वर व्यंजनाच्या माध्यमातून सांगतो. आपण बोलतो म्हणजे माझ्यावर फारच दोष आहे. आपण बोलताना सर्व अक्षर उच्चार त्याचे बरोबर करतोच असं काही. आपण काम सर्व निभावून येतो, कळलं की नाही. सर्व अक्षर आकार इकार उकार त्याचे जे उच्चार, मग मी काय म्हणतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा जो आकार आहे त्याचं फोटोग्राफीला तुम्ही काढून बघा म्हणजे कळेल. त्या अक्षराचं सुरुवात आणि शेवट असं माझा सांगण्याचा उद्देश. ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा जो उच्चार आहे आणि मधला जो त्याचा मध्यबिंदू आहे त्याच्यावरचा जोर तो बरोबर का आपल्याला करता आला पाहिजे गाण्यात तरी. म्हणून त्याला नादात्मय उच्चार म्हणतो, नादमय उच्चार. आणि ते अक्षर आणखी स्वर आणखी व्यंजन नादमय तुम्हाला जे उच्चार करायला येऊ लागले की तुमचा आपल्या आपण स्वर लागायला. कारण अक्षर कळलं की नाही हे नादमय व्हायला पाहिजे. म्हणजे स्वरामध्ये अक्षर हे विलीन व्हायला पाहिजे, असं त्याचा उच्चार पाहिजे. हे मला असं करावं असं वाटलं आणि तेव्हाच ते गोष्टी आवाज काढला जाईल बरं का. नकार म्हटल्यानंतर तर गाण्यातसुद्धा काय काय गोष्टी आपण फालतू फार आहेत. हां, हे सर्व प्रश्नांचं उत्तर देणं शक्य नाही. नाकातून आवाज नाही निघायला पाहिजे म्हणजे झालं, संपलं. म्हणजे सुंदरताची कल्पनाच नाही. म्हणजे माणसाला नाक नकोच म्हणजे मुद्दाम सांगतो. कारण आपली भाषा पण नाक किती आहे. भाषामध्ये नाकाचे उच्चार तुम्ही काढून टाका, तुमची भाषा काय आहे. आणि नाद जो निर्माण करतो तो नाक करतो. आकार काय नाही, आकार ब्रह्मस्वरूप आहे. आकार काही सांगत नाही. जोपर्यंत सर्व हे इतर नाद जे जोपर्यंत तुमचे उच्चार होत नाही तोपर्यंत आकाराला गोडीच येणार नाही, तो फ्लॅट निघून जाईल. म्हणून काय काय लोक आकाराचे रियाज करायला जातात म्हणून कोरडे होतात, ड्राय होतात. नाक हा जसं चेहऱ्यामध्ये सुंदरता आणण्यासाठी असतो तसं नारामध्ये सुंदरता आणण्यासाठी नाकाचं प्रमाण आहे. जास्ती असलं तर वाईट दिसेल, कमी असलं तर नकटामध्ये. पण नकटपणा सुद्धा काय काय फार गोड दिसतं. कळलं की नाही. तर आवाजामध्ये नाकाचं प्रमाण ठरलेलं आहे आवाज करताना. मग जास्ती झाले आपण त्याला नाकी आवाज म्हणतोच. कळलं की त्याचं प्रमाण आहे. तर प्रमाणशी नाक मिसळलं पाहिजे, कारण आपल्या भाषामध्ये तसं आहे. कळलं की नाही.
जसं आपण हिंदुस्थानी भाषेमध्ये आपण गाणार आहोत, आपल्या लोकांना आपल्याला सांगायचे, आपल्या लोकांना आपले भाव आणि रस पटवून द्यायचे, त्यांना आनंद द्यायचे, तेव्हा आपला जे हिंदुस्थानी आवाज आहे तो आपल्या भाषेला अनुसरून आहे. आणि त्यांची लेपणं आली तर उच्चार करण्याकडला आणि सर्व आपण अक्षर आणखीन सरांचे उच्चार आपल्याला येतच नसतात. ही एक आवाज फुटल्यानंतर स्त्रियामध्ये असते सुरुवातीला, मी सांगते पण, आणि त्याला तसंच लक्षपूर्वक जर केलं नाही तर ताण देता कामा नये, उंची उगीच ओढता कामा नये, त्याला आपण जास्ती वर जाता कामा नये असं जर लागत असेल तर. आणि बंद करा. बंद म्हणजे बंद अक्षरांचं स्वर म्हणजे नकार मकार, त्याला बंद म्हणतो. दोन्ही वेगळे आहेत. हा वेगळा आहे. हा वाङ्मय बनलं, त्याचा नाकार वेगळा आहे. हे सर्व बंद अक्षर आहे, कळलं की नाही. आणखीन ह्याचा तुम्ही, कारण ह्याला टोक आहे आणि इकाराला टोक आहे. इकारामुळं फारच आपल्याला ताकद वाटू शकते, कारण टोक असलेल्या आवाजाचा अशा वेळी रिॲक्ट करावा, मग तो मग होतो म्हणजे प्रभुत्व. ने पुष्कळ संपादन केलेले आहे, आजवर नवीनही पुष्कळ दिलेले आहे. या जुन्या नव्याची सांगड आपण कशी घालता? सर्वस्वी नवीन असा खास आपला विषय म्हणजे भजने आणि लोकसंगीत. या संदर्भात जुन्या नव्याविषयी काही सांगू शकाल काय? आपण मला वाटतं सोडून देऊ, कारण ते लोकगीत आली, ते राग आले. कारण एवढं भजनाबद्दल मला सांगायचं आहे, सांगेन एक दोन मिनटं की भजनाबद्दल एक आपल्या इथं वारकरी जे पण लोक आहेत ते भजन म्हणतात, तो एक सोडून दिला तर बाकी भजन ही जी गोष्ट म्हणजे गाण्यामधली पद्धत आहे, ह्याकडं संगीतकार म्हणजे संगीतकार होऊन गेले त्यांनी ह्याच्यावर कधी विचारच केला नाही की हा संगीताचा एक मोठा एक भाग आहे. कळलं? संत लोकांनी सर्व करून ठेवलं, पण संगीतकार म्हणून भजनाकडे संगीतकारांनी कधी प्रेमानं बघितलं नाही, जी अतिशय चांगली गोष्ट. आणि जे लोक भजनाकडं थोडेसे काय म्हणजे नाईलाज असतो, भजनं म्हटली पाहिजे. कळलं की नाही? भजन म्हणते जरा लोक आपल्याला बरे म्हणते, सभ्य म्हणते. म्हणजे खरं सांगतो मी, हे सर्व अनुभव आहे मला. कळलं की नाही? बरे म्हणतील आपल्याला, हे भजन म्हणतात. हां, तर त्या लोकांचं सुद्धा भजनी काहीतरी त्यांनी खास विचार केला त्याच्याबद्दल, असं कधी मला वाटलं. संतांची जी पदं आहेत, भजनं आहेत, ती घ्यायची बरं का, आणि त्याला कुठल्या रागामध्ये घुसवायचं. ते घुसवायचंच, ते बसवायचं नाही, घुसवायचं. आणि चुकून एखादं त्याच्यामध्ये व्यवस्थित फिट बसलं की नशीब. अशा तऱ्हेनं सगळं त्याला न्याय म्हणून भजनाला कोणी संगीतकारांनी दिलेलं नाही. तर ही गोष्ट मला म्हणजे, कारण जुने भजनं आम्हाला सुद्धा आमच्या गुरुजी शिकवले, त्यामुळे येतात. तर मला ह्याचं फार कमीपणा वाटला की हे आपण भजनाचं आपण लक्ष दिलं काय नाही, किती छान आहे. त्या दृष्टीने आम्ही भजनाकडे बघितलं. मीराचं भजन बघितल्यानंतर मीरा तर फारच वेगळी. मीरा कशी गात असेल
हे सर्व आजारपणाचे माझे विचार आहेत. आपण जरी त्या साऱ्या लाईनी वाचून आपण इतके खुश होतो मीराचे भजनं, लोक इतकं वर्णन करतात, काही नाही अजून कोणी गायलं नाही, आणि ती खरोखर जेव्हा गात असेल तर कशी गात असेल ती? कारण मीरा नाचून गात असेल, ती दोन तोमराची मध्ये बसून गात नसेल. कळलं की? तर ती नाचून गात असली पाहिजे. त्याचा असं उल्लेखच आहे मीराबद्दल, आणि सर्व लाईनी बिनी तिच्या अशा लगेच दिसतात. तर मीराच्या भजनामध्ये नृत्य प्रकार दिसला पाहिजे, नृत्य दिसलंच पाहिजे, तरच मीराचं भजन आपण न्याय दिला. आणि त्याचे उच्चार कळलं की नाही? मूळ राजस्थानी भजनं मीराची फार भाषा फार छान आहे. तर त्या दिवशी मी त्यांच्याकडे बघितलं. तसंच मग निर्गुणी लोक, कारण देवासला हे शिलनाथ महाराज म्हणून फार मोठे संत होऊन गेले, तर त्यांच्यामुळे हे निर्गुणी नाथ संप्रदायाचे लोक ह्यांचं येणं जाणं देवासला फार मोठं एक क्षेत्र होऊन गेलं होतं. तर ते असताना एक बरेच वर्ष झाले वारून, ते जसे आले न सांगता, तसं न सांगता एक दिवशी सर्व राज्य सोडून ते निघून गेले. ते आपल्या खाशाचा महाराजावर बोंबलत राहिले, महाराज थांबा थांबा थांबा. ते थांबते ती कुणाच पाहिजे. ते येताना सांगितलं होतं त्यांनी, तसं जाताना त्यांनी सांगितलं नाही, एकदा लंगोटी करून तसं निघाले. त्यांचे पाठीमागे महाराज बिराज सर्व जातात जातात जातात, आणि बरंच अंतर गेल्यानंतर ते दिसणे झाले. हे फरक आहे. मी फार पोचलेली व्यक्ती होती ती. तर त्यांच्यामुळे हे निर्गुणी भजनांचं त्या भूमीमध्ये पुष्कळ लोकांना त्याचा आवड असल्या कारणानं माझ्या कानावर पडले. तर त्यामुळे मी निर्गुण भजनाकडे गेलो. म्हटलं हे काय वेगळं आहे काय. आणि मी निर्गुण भजन गात असताना लोकांना बघितलंय काय तन्मय होऊन म्हणतात, अतिशय तन्मय होऊन, अगदी वेडे. रात्रभर बसून ते एवढं भजन गात असतं, कोणी ऐकायला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. एक त्यांच्या हातात तो एकतारी आणि कुठलं ते भजन चालते म्हणतात. तेव्हा ते भजन ऐकताना मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं, काय हे स्वर काय वेगळे आहेत. म्हणून मी निर्गुण भजनाकडे गेलो. मग आमचा अतिशय कमजोरी म्हणजे भजनांच्या क्षेत्रामध्ये कबीर. आम्हाला कबीर म्हणजे आम्ही धन्य, सरेंडर, कम्प्लीट कबीरच्या. आणि स्वाभाविकच मला काय सुरुवातीला भजनं कबीरची अशी मिळाली की त्या काय त्याचा आनंद सांगू नका, मी सांगू शकत नाही. पण हा कबीर खूप भेटला म्हटलं मी. त्यामुळं कबीरचं सांगण्याची पद्धत, कारण आमच्या आणखीन मी तुळशीदासला अजून हात लावला नव्हता. कारण ते तुळशीदास मला कधी मला जसं पाहिजे तसं अजून उलगड झालेलं नाही. तुळशीदास सूर मला झाला, सूर एकदम मला सट जसे कळलं. मी तुळशीदास अजून ठेवलेलं आहे, अभ्यास चालू आहे. तर सूरचं सांगणं फार वेगळं, त्याची लई वेगळी, अशा दृष्टीने विचार केला. आणि ह्या दृष्टीनं भजनाचं, भजन एक वेगळं क्षेत्र आहे संगीताचं. कळलं की नाही? ते रागामध्ये गाऊ शकतो आणि स्वतंत्रपणे त्याला गाऊ शकतो. कळलं की नाही? संगीत म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो, संगीतकार म्हणून आपण बघायचं त्याच्याकडे. म्हणजे एक राग गाणारा संगीतकार ह्या दृष्टीने मी त्याच्याकडे बघितलेलं नाही, मी संगीतकार म्हणून त्याच्याकडे बघितलेलं आहे. कळलं की नाही? कारण गाण्यामध्ये गाणं पण पाहिजे. गाणं पण नसेल मग ते गाणं काही कामाचं नाही. मग ते भजन असो, ठुगरी असो, राग संगीत असो. राग संगीत फार प्रभुत्व करून मी गायलो आणि त्याला गाण्यावर, त्या संगीतावर गाणं पण नाही, तर काय घेऊन करायचं? मग आपण म्हणायचं तुम्हाला आमचं गाणं चालत नाही. त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि गुरुची महिमा काय ते आपल्याला लगेच कळेल. मला बोलण्याची जरूर पडणार नाही, कारण विषय फार चांगला आहे. तेव्हा ते बोलण्यापेक्षा गाऊन दाखवले चांगलं. एक आम्ही असंच शिलनाथ धुनी बघायला गेलो होतो. मंगळूरचे आमच्यावर आलेले ते दाखवायला. आमचे आवडते लोक आले की आम्ही तर धुनी संस्थान म्हणून देवासला आहे.
तिथं ट्रस्ट झालेले आहे, त्याचं सर्व तिथं पूजा होत असते, दोन्ही अजून जळते श्रीनाथ महाराजांची. तर एक चक्कर आम्ही मारतो तिथे आणि बरं वाटतं, मित्राने बरं वाटतं, आम्हाला बरं वाटतं. तर असंच आमच्या मित्रांनी मी घेऊन परवा गेलो. तर माझं लक्ष नव्हतं, पण नेहमी जात असतो, सर्व गोष्टी कसं आपल्याला लक्ष जाईल. पुष्कळ गोष्टी असतात, साधा आपण नेहमी जात रस्त्यात जात असतो, एखाद्या वेळेस आपल्याला पुष्कळ गोष्टी आपण बघितलेल्या नसतात, कळलं की नाही. तसंच तिथं वर गेलं असताना ते जुन्या पद्धतीचे काचा बिचा तिथं ठेवल्या होत्या ओतलेल्या. मित्राने विचारलं, कुमारजी हे काय लिहिलंय हो? म्हटलं काय लिहिलंय? कीट न जाने भृंग को, कीट न जाने भृंग को यो गुर करे आप समान. मी लाईन वाचली होती ती. का म्हणजे अज्ञात कुठंतरी केव्हा तरी कुणी म्हटलेलं ते विचार होते, ठीक आहे, पण तिथं लिहिलं मी कधी वाचलं नाही. त्याने विचारल्यानंतर मी सांगितलं त्याचा अर्थ. आपल्याला कळलं नसेल, मी फोड करून सांगतो. आपण ते कुंभारीण म्हणून असं तो भृंग असतो ना, तो मातीचं घर करतो आणि त्या आळ्या आणून टाकतो. आज सकाळी मंगळकर म्हणाले की ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे, वेगळ्या प्रकारने उल्लेख आहे. तर तो आळ्या आम्ही लहानपणी पुष्कळ त्यांचे घरं तोडलेली आहेत, कळलं की नाही. तो आनंद घेतलेला आहे. तर तो त्याच्यामुळे आळ्या मी घालताना सुद्धा बघितलेलं आहे, तो आळ्या घालतो आणि नंतर ते भृंग होऊन जिवंत उडतात नंतर. तर कीट न जाने भृंग को, त्या आळ्यानं भृंगाची काही कल्पना असते, कोण भृंग काय. कीट न जाने भृंग को यो गुरु करे आप समान. गुरु शिष्याला काय कल्पना असते, गुरु काय आहे, गुरु काय आहे शिष्याला कळलं संपलंच. त्याला कळलं नाही हेच मोठेपण गुरुचं. पण गुरुला माहिती, गुरु काय करतो, तो आपल्यासारखंच करून सोडतो शिष्याला, कळलं की नाही. ही लाईन मी सांगितले, कीट न जाने भृंग को यो गुरु करे आप समान. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आपल्यासारखं करतो म्हणजे काय, नक्कल म्हणत नाही मी. ह्या नकलाचा माझा मुळीचा अभिप्राय नाही आहे, मुळीच नाही. तर तो आपल्यासारखं ज्ञानी करून सोडतो शिष्याला. म्हणजे तो पुन्हा शिष्य स्वतंत्र आहे, गादी चालवायला आणि हिंगा पुढे वाढवायला तो स्वतंत्र आहे. ही मुद्दाम नाही म्हणून दाखवली. आणि ह्याच्यानंतर आपल्याला एक सांगतो, एक भक्त सांगतो, शिष्य गुरातो जीने, हे राजस्थानी भजन आहे निर्गुणी. गुरातो जीने ज्ञान की जडिया दी, ज्ञान रूपी मुळी त्यांनी मला दिली. ज्ञान की जडिया दी, सतगुरुजीने ज्ञान की जडिया दी. ती जडी म्हणजे आपल्याला कळलं ना, हां मुळी, हां औषधाचं जे मुळी असते. आणि मग त्याची त्यांनी महिमा सांगितलेली आहे. ते ज्ञानाची जी जडी दिली त्याची महिमा काय सांगावी. वाही जडी तो म्हाने, प्यारी जो लागे अमृत रस की भरी. बरं, कायानगर में घर एक बंगला, श्रेयस त्यांनी उदाहरण दिले. कायानगर में घर एक बंगला, ज्या बीच गुपित धरी. ते गुप्त रूपाने ते ठेवलेली जडी, कारण ते असं जडी नाही आहे ती असं कुठं फेकून द्यायची, ज्ञानरूपी जडी आहे ती, ते आत येते. कायानगर में घर एक बंगला, ज्या बीच गुपित धरी. पाचो नाग 25 नागिनी सुंगत तुरत मरी. अशी ती जडी गुरुजींनी मला दिलेली. आणि काळीने म्हणजे काल रूपी आपण म्हणतो ना, काळाच्या जबड्याचं आपण म्हणतो. आणि काळीने सब जग खाया. सतगुरु देख ढरी. त्याने बघितलं की हा सतगुरूच्या ह्याच्यावर आशीर्वाद दिसतं रे, भाऊया इथं जाऊ नका, भ्या इथे. सतगुरु देख ढरी, सत्वा शरणे शिवगुरु बोल्या, शिवगुरु करण्याचं. ले परवार तिरी.
मग त्याला कठीणच नाही. तर याचा तो तन्मयतेने म्हणतो बघा, म्हटला तर आपल्याला त्याचा अर्थ आणखीन आपल्याला मोजत ठेवा. एक सारखं ते राहिलं. तो जीने बुरा तो जीने बुरा तो जीने. आता ह्या म्हणण्यामध्ये त्याची तंद्री काय लागलेली बघा, त्याला जे आठवण होते गुरुबद्दल, ज्याला ते जे आदर वाटतं त्याच्या ज्ञानाबद्दल, तो जे सरेंडर झालेले त्याची हा लयनी मी संबंध करू दे बघ. आणि ओरिजिनल पाहिजे ना. बुरा तो जीने बुरा तो जीने ज्ञान की जड़िया ज्ञान की जड़िया बुरा तो जीने ज्ञान की जड़िया ज्ञान की जड़िया. सतगुरु जी ने ज्ञान की जड़िया ज्ञान की जड़िया वही जड़ी तुम्हारे वही जड़ी तुम्हारे प्यारी जो लागे प्यारी जो लागे अमृत रस की भरी बुरा तो जीने ज्ञान की जड़िया. काया नगर में घर एक बंगला नगर में घर एक बंगला जा बीच गुप्त धरी पुरा तो जीने ज्ञा. आता आपण मगाशी म्हणत होतो ना मी की अक्षर उच्चार करत असताना नाद निर्माण व्हायला पाहिजे. कुठं जोड द्यायचा भाव व्यक्त करण्यासाठी आपण तन्मय आहोत की नाही त्याच्यामध्ये, ते न्याय देतो की नाही आपण उच्चार करत असताना अक्षरांना. खरोखर आपण ते गात असताना आपण त्याच्यामध्ये आहोत का वेगळे आहोत. नगर में घर एक बंगला जा बीच गुप्त धरी बुरा तो जीने ज्ञान की जड़िया ज्ञान की जड़िया सतगुरु जी ने ज्ञान की जड़िया
सुंगत हे बरोबर जर विचार नाही केला तर सुंगत वाटेल कसं? सुंगत तुरत मरी बुरा तो जिने ज्ञान की जड़ी याद आणि काळीने सब जग खाया, सब जग खाया, सतगुरु देख डरी, सत्वा शरणे शिव गुरु बोल्या, शिव गुरु बोल्या, ले परवार तिरी बुरा तो जिने ज्ञान की जडी याद. कारण गुरु काय करतो तो अशी काय किल्ली देतो ज्ञान रूपी, तो आरतीला रिझर्व्ह बँक सुद्धा जाऊन उघडा तरच तो गुरु. मैफिलीमध्ये श्रोत्यांच्या फरमाईशीला कितीसा अवसर असावा. मैफिलीच्या रंगतीच्या दृष्टीने अशी फरमाईश ही अनुकूल की प्रतिकूल समजा. हे खरं सांगायचं म्हणजे सर्वांना बरं वाटतं असं तर बोलायचं असेल, पळवाट काढायचं असेल तर पण माझ्या बाबतीत मी सांगतो की कलाकार म्हटल्यानंतर संगीताच्या क्षेत्रात ज्याला खरोखर कलाकार आपण समजू तो जर असेल तो फरमाईश या गोष्टीला मान्य करणार. हे इथं वाक्य संपलं. आणि पण एकदा ऐकल्यानंतर जे आपल्याला आवडतं ते पुन्हा ऐकायची इच्छा असते. हा मनुष्य स्वभाव कळलं की. तर त्या अनुषंगानं फरमाईश ह्याला महत्त्व आहे. पण मैफिलीत बसल्यानंतर मध्ये कोणी तुटलं आम्हाला उगीचा कांता आहे, कळलं की नाही. ह्या फरमाईशला काय, फरमाईशला दर्जा पाहिजे. काय तुम्हाला काय ऐकायचं ना, आयते वेळी खा झाल्यासारखं करू नका. आपल्या मैफिलीवर फरमाईशला काय आहे की मतलब काही नसतं. मी तिथं आल्यानंतर तुझं कुमार म्हणते, अरे माझं वेळ कुमार म्हणतो, मी सांगू का मला तुझं घाल तू सांग, सांगायची हिंमत नाही. म्हणजे आयते वेळी त्याला धुतकी येते बरं की नाही. कोण एकदम डोक्यात त्याने एकदम बागेश्री दिसते बरं का. अरे पण बागेश्री तुला वाटलं पण त्याने म्हणावं कुठे सांगितलं, कुठलं नाही आहे. अगोदर कलाकारचं गाणं ऐकायला आपण जातो, तो जे गातो ते आपण ऐकायला जातो हे लक्षात ठेवायला पाहिजे. कळलं की. हा काही लोकांना असं आहे की फरमाईश ही आवडते असे गायक आहेत, त्यांच्याबद्दल माझा काही प्रश्न नाही. पण माझं काय असतं, मी पहिल्यापासून ह्या गोष्टी मी ठेवल्याच नाही. म्हणजे पूर्वीसुद्धा आत्तासुद्धा म्हणजे आजारपणाच्या अगोदरसुद्धा मला कधी कोणी फरमाईश करण्याची मागणी पडत नसते. कारण एकदा मी आणि मला फरमाईश म्हणजे मित्रसुद्धा काय काय आहेत ते कुमार ते ऐकव, मी कधी ऐकवणार. त्याने सांगितलं की ऐकवणारच नाही. आमचे जगन्नाथ बुवा त्याने फार इच्छा असायची की कौशी ऐकायची माझ्याकडून बरं का. मी पण कधी ऐकून नाही, ते नसताना कौशी म्हणालो मी. पण एकदा खूप आग्रह करून आले, अगोदर सांगितलं, म्हटलं आहे तुम्ही अगोदर सांगितलं ना पण ऐकतो.
तुम्ही मैत्रिणी बसला तर मला कौशिक म्हणून मी गाणार नाही. हां, कारण मी कौशिक गाण्याच्या उद्देशाने आलेलं नाही. उगीच आपलं सुगर बर्फा म्हटलं कौशिक झाला असं मला वाटत नाही. सुगर बर्फा ख्याल गायल्यानंतर कौशिक झाला असं मी समजत नाही. कौशिक काय मला माहिती, कौशिक रागात मला मी त्या तेरे नाही कौशिक राग ऐकायच्या, कळलं की नाही. असं तिकडे गोविंदराव मुद्दा आपलं वर चढून आले ते, तिथून आले पण त्यांना चढणे बिडणं गुडघा दुखत असे. वर्गाचे आल्यानंतर मला फार वाईट वाटलं. ते आले, अरे मला कौशिकचे ख्याल आहे. म्हटलं एवढ्यासाठी तुम्ही तिथून वर चढून आलात बरं का. म्हटलं जायच्या अगोदर तुम्हाला गाणं ऐकून जाईल, तुम्ही मुद्दाम पुन्हा जिना चढून येऊ नका. पीएलकडे थांबले असताना म्हणजे जायचं होतं, त्यांना गाणं ऐकून गेलो तर आपल्या लोकांच्या फरमाईशीला काय म्हणजे स्तर नाही काही. म्हणजे जवळजवळ गाण्याचा अपमानच असतो तो माझ्या दृष्टीने. कारण त्यांना काहीतरी ऐकायचं असं ते म्हटल्यानंतर त्याला का दर्जा असला पाहिजे असं काही नाही. दर्जा असलं पाहिजे असं काही नाही. आपण सांगितलं म्हटलं ना की ह्याच्यावर खुश असतात, ह्याच्यावर मैत्रिणीच असते ती नंतरची, कळलं की नाही. म्हणजे त्याच्या कलाच्या त्या तो जे गात होता त्याला थर्मामीटर लावायला ऑडियन्स तयारच नसते, कळलं की नाही. त्याचे तो जे गातो त्याला तुम्ही थर्मामीटर लावा ना. तुम्हाला का म्हणजे आनंद देण्यासाठी तो आलेला आहे, वेळ घुस फुकट घालण्याचा आलेला नाही आहे तो. तर फरमाईशला मी फार महत्त्व देत नाही. आणि ऐकायचं असेल तर माझ्यासुद्धा मला आठवत आहे, मुंबईला मी राहत असे, बॉम्बे म्युझिक सर्कलमध्ये मोठं मोठं लोकांचं गाणं झालेलं आहे. तर मेंबर्स लोक वगैरे अगोदर आमचे पै म्हणून होते सेक्रेटरी. तर मेंबर्स लोकांनी जे राग ऐकायचे असतील त्या अगोदर ते कमी मिटिंग होत असे त्याच्यामध्ये ठरवायचे आपल्याला हे राग ऐकायचे. मग तसं वेळेने कळवत असे आणि मग त्यांना कळवल्यानंतर कोई बात नाही आमचं नाही. मग तसं नोटीस बरोबर लागायचे. आज मेघ फॅज काय ऐकवणार आहे केसरबाईंचं सुद्धा अगोदर राग सांगून गायलेले आहेत. पण इतकं त्याला आपण जर गंभीरपणे समजलं तर आपल्याला आनंद येऊ शकतं. काहीतरी गेलं आणि काहीतरी ऐकलं नाही आलं त्याला काय अर्थ नाही. तो गुरुच्या ह्याच्यामधलं ना काय झालं सांगितलं ना मग. हां ते सांगितलं ना. हां ते सांगितलं ना ते मगाशी भजन म्हणायच्या अगोदर एक लाईन म्हणून दाखवली होती ना. हां स्वराप्रमाणे ताल अंगाविषयी आपण काही सांगू शकाल काय? म्हणजे काय याच्याबद्दल काय म्हणजे अभिप्राय मला कळणार नाही. स्वराप्रमाणे ताल अंगाविषयी आपण काही सांगू शकाल सांग. आपण ते फार गंमत म्हणजे एक अगोदर अनुभव सांगतो आमच्या. एक अंबादासचे आत्ताच वारले, एक गेल्या होळीतच वारले. तर आजकाल एकदम इंटरव्ह्यू घ्यायला येतात काय काय आपल्याबद्दल आम्हाला काहीतरी लिहायचं आहे. आपण म्हणजे पकडले जातो नाही ना. आणि त्यानं काय कळत त्याच्यामध्ये संगीत मला कळत नसतं. ते आपण कुणाला काय प्रश्न करायचं काही नाही. नाव ऐकतात आणि येतात. असे तर आमचे अंबादास पंत आगळे जे होते पखाबाजी आमचे आवडते पखावजी येते. आम्ही खूप त्यांचा पखावजी ऐकला. इतका आनंद ताल शास्त्रामध्ये आम्हाला कुणी अजूनपर्यंत दिलेला नाही बरं का. एक तबला काही लोकांनी दिला तबला वाजवणारे, पण पखावजमध्ये अंबादासने आम्हाला जो आनंद दिलेला आहे त्याचं वर्णन आम्हाला करता येत. आम्ही नुसतं पखावजचं मैफिल ऐकलेली आहे. अंबादासचं पखावज म्हणजे स्वर्गीय आनंद. म्हणजे त्यांचा पखावज सुरू झाला की ते तबल ताल जो शास्त्र आहे ना हे 4 ठेवून डोळ्यासमोर करायचे. आपल्या डोळ्यासमोर नाचं लागायचं सर्व. हां अगदी पिक्चर दिसल्यासारखं.
असं त्यांचं वाजवणं. ठीक आहे. तर त्यानं कोणीतरी असंच विचारलं गेलं आणि असं करता 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 त्यानं गाण्याचे प्रश्न विचारला. त्या अगोदर त्यानं कमी ऐकू येत असे. तर आमच्या हिंदीमध्ये बडा ख्याल आणि छोटा ख्याल असे वाक्य प्रचार आहे. बडा ख्याल म्हणजे विलंबित, बडा ख्याल, और छोटा ख्याल म्हणजे द्रुत. तर त्यानं विचारलं, अंबादास जी, बडा ख्याल क्या होता है और छोटा ख्याल क्या होता है? ते म्हणजे भयंकर गरम मामला होता तो अंबादासजी. मग त्यांना अगोदर काहीच कळत नव्हतं त्याने विचारण्याच्या. ते जे विचारलं गेलं ते इंटरव्ह्यू घ्यायला फक्तच अशापैकी. आता ह्याला काहीच कळत नाही आणि भलतंच प्रश्न केला. भयंकर राग असतात आणि सांगितलं तर पाहिजे बरोबर. राग येऊन उपयोग काय? तो लिहून बसेल. तर त्यांनी सांगितलं आणि फार सुंदर सांगितलं. अगदी म्हणजे आम्ही जेव्हा ऐकलं, आमच्या राहुलजीने आम्हाला हे वाक्य सांगितलं, आम्ही अगदी उडी मारली. मंगळकरण सुद्धा येऊन सांगितलं तुम्ही. त्यांनी सांगितलं, बड़ा ख्याल उसको कहते हैं जो लय में गाया जाता नहीं, जो ताल में गाया जाता नहीं, लय में गाया जाता नहीं, उसको बड़ा ख्याल बोलते हैं, और जो ताल में गाया जाता उसको छोटा ख्याल. आता आपण ह्याच्यावर विचार करा. हे विचार करण्यासारखं आहे, फार सुंदर आहे. कारण तो तालशास्त्रज्ञ, ह्याच्यावर विचार करण्यासारखे हे वाक्य आहे, फार सुंदर आहे. जो ताल में गाया जाता नहीं वो बड़ा ख्याल, और जो ताल में गाया जाता है वो छोटा ख्याल. कारण द्रुतलयमध्ये नाईलाज आहे. द्रुतलयमध्ये तुम्हाला प्रत्येक मात्राशी संबंध ठेवाच लागतो. ते सारखं न्याय देणं जरूर पडतं. विलंबित लयमध्ये नाही. तर असं सांगण्याचं उद्देश की मोठा ख्याल जे गायक लोक गातात ते तालामध्ये गातात. तालाचा त्यांचा काही संबंध नसतो. फक्त समेला येऊन काहीतरी असं करायचं असतं की इथं समजतं. लक्षात आलं का? आणि काय काय गायकांना माहिती असतं की जोरान करायचं असतं. तिथं सम ही मात्रा जोरात असं आपल्याला शिकवलेलं असतं. तेव्हा समेला थोडंसं जोर त्याला पण झालं. बाकी मात्रास आपला काय संबंध? तर हे उदाहरण सांगितलं. आणखी 12 मात्रा एक तालची. मात्रा ही गोष्ट वेगळी आणि एकताल ताल वेगळा. एकताल म्हणतात आपण काय करतो की 12 मात्रा आहे. असं 12 मात्रा